हा, सर्वप्रथम मी तेजस्विनी उपाध्ये. आपल्या या आज ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून तुम्ही सर्व जोडले गेले आहात, तर सर्वांचं प्रथम मी स्वागत करते. आजची ही मीटिंग घेण्याचा हाच उद्देश आहे की आपण कृषिक ऍप मध्ये हा आपला प्रकल्पाचा डेटा कसा बघायचा आहे आणि जे आम्ही खतं नियोजन वगैरे देतोय तुम्हाला, तर ते कसं तुमच्या शेतामध्ये वापरायचे, तर हाच ह्या ऑनलाईन मीटिंगच्या मागचा उद्देश आहे. सर्वप्रथम सर्वांनी कृषिक ऍप्लिकेशन डाउनलोड बऱ्याच जणांनी केलेलं आहे. ज्यांचे काही इश्यू असतील तर त्यांनी, आपण हा सेशन झाल्यानंतर तुम्ही प्रत्येकाने तुमचे काय काय अडचणी आहेत तुम्हाला येत आहेत तर त्यांनी त्या सांगाव्या. आपण ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. किंवा जर काही अजून राहत असतील पेंडिंग तर आपले ग्रुप आहेच आहेत, तर त्यातनं आपण सोडवून घेऊयात. आणि सर्व प्रतिनिधींचे नंबर आपल्या ग्रुपमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे काही अडचण येणार नाही. पहिलंच आपलं हे ऑनलाईन सेशन आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी, पहिल्यांदा एक विनंती करते की सर्वांनी लक्षपूर्वक ऐकून घ्या, आधी सर्व माहिती जाणून घ्या. त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर आपण एक प्रत्येक शेतकऱ्याच्या ज्या काही शंका असतील त्या आपण नक्की त्याचा निरसन करण्याचा ह्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तर मी सर्वप्रथम अंबिकाला रिक्वेस्ट करते की त्यांनी कृषी ची माहिती सांगावी. हो मॅम. सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. मी अंबिका वाईकर, कृषी कॅप कोऑर्डिनेटर. माझा आवाज येत आहे ना? हा येतोय मॅडम, बोला. हो, सर्वप्रथम मी माझी स्क्रीन शेअर करते. पहिल्यांदा ऍप डाउनलोड करण्यासाठी आपण प्ले स्टोअरला जाणार. प्ले स्टोअरला गेल्यानंतर सर्च मध्ये क्लिक करायचं, तिथं कृषिक ऍप असं टाकायचं, KRUSHIK. कृषिक ऍप टाकल्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल बघा, कृषिक म्हणून मराठी आणि इंग्रजीमध्ये, ते इन्स्टॉल करायचं. हे डाउनलोड होत आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करायचे. ओपन केल्यानंतर तुम्हाला 2-3 नोटिफिकेशन अलाव करावं लागतात. त्याला अलाव करायचं व्हाईल युजिंग ऍप. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट साठी पण अलाव, आणि त्यानंतर ऍक्सेस साठी पण अलाव. आता तुमच्यामधीलच एका शेतकऱ्यांचा मी नंबर घेते, माने उदय दिगंबर सरेत, तर त्यांचा नंबर टाकते. नेक्स्ट करायचे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला हे फ्रंट पेज असं दिसतं. जे शेतकरी बांधवांनी रजिस्टर मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यांना वरती ही पट्टी दिसते, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प. आणि ज्यांनी रजिस्टर नंबर नाही टाकला त्यांना सोशल मीडियाशी जोडले जावा अशा रेड अक्षरामध्ये तिथं दिसलं जातं. मग सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा, त्यानंतरच ही त्यांना माहिती दिसली जाते. आता इथं तुमची प्रोफाईल भरलेली जाते, म्हणजे तिथं तुम्हाला तुमचं नाव, आडनाव, परत राज्य, तालुका, जिल्हा, ही सगळी माहिती विचारली जाते. ही माहिती तुम्ही भरायची, त्यानंतरच ही प्रोफाईल ओपन होते. आता माहिती बघण्यासाठी ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प ही बॅनरची पट्टी दिसते, त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ही 5 ऑप्शन दिसतात. माझा ऊस, पीक नकाशा, त्यानंतर पीक नकाशामध्ये हे 3 ऑप्शन दिसतात, प्लॉट नोंदणी, प्लॉट मोजणी आणि पीक नकाशा. प्लॉट मोजणीमध्ये तुमच्या रानाचा आम्ही बॅकएंडला एक PRN तयार केला जातो. इथं दिसते बघा 1938 आहे. त्यानंतर तुमची तारीख दिसते, त्यानंतर सुरू, प्रिसिजनल, अडसाली ही माहिती दिसते, तुमचं क्षेत्र आणि प्लॉटचा म्हणजे व्हरायटी कोणती लावली आहे. आता यांनी 86-032 लावली त्यामुळे ती तिथं दिसते. त्यानंतर पीक नकाशावरती क्लिक करायचं. पीक नकाशावर क्लिक केल्यानंतर तुमच्या प्लॉटचा नकाशा दिसला जातो. म्हणजे सॅटेलाइट प्रणालीचा वापर करून तुमच्या प्लॉटचा नकाशा कसा ड्रॉ केला जातो त्याची सगळी माहिती इथं बघायला मिळते. आमचे प्रतिनिधी अरुण सर या संदर्भात तुम्हाला सगळी माहिती देतील. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे कृषी शिफारस. कृषी शिफारस म्हणजे तुमच्या पिकाच्या वाढीनुसार तुम्हाला खत पाण्याचे डोस प्रोव्हाइड केले जातात. तर ते डोस कशावरती प्रोव्हाइड केले जातात, तुमच्याकडून मातीच्या नमुन्याचे रिपोर्ट आमच्याकडे आलेले असतात. त्याच्या आधारावरतीच आम्ही तुम्हाला शेड्यूल वगैरे प्रोव्हाइड केले जातं. आणि त्याचबरोबर हवामानामध्ये, वातावरणात जे काही बदल होतात त्याच्यानुसार पण आम्ही वेळोवेळी तुम्हाला शेड्यूल अपलोड करत असतो. आणि शेड्यूल येताना तुम्हाला म्हणजे एक मेसेज येतो की बाबा खत व्यवस्थापन शेड्यूल तुम्हाला पाठवलेले, एक ऑनलाईन नोटिफिकेशन पण तुम्हाला येऊन जातं. त्यावर फक्त क्लिक केलं की कृषी ऍप मध्ये जाता तुम्ही, आणि गेल्यानंतर एक PDF स्वरूपात तुम्हाला ते मिळून जातं.
त्यानंतर चौथा जो ऑप्शन आहे AI खत मात्रा शिफारस, यावरती आमचं काम चालूच आहे. त्यामुळे सध्या शेतकरी बांधवांनी म्हणजे ती माहिती नाही बघितली तरी चालेल. आणि पाचवा ऑप्शन आहे की ऊस ताळेबंद. ऊस ताळेबंद म्हणजे एक प्रकारे ऑनलाईन ई डायरी तुम्ही मेंटेन करू शकता. म्हणजे एरवी काय करतो आपण, रोजच्या रोज ऑपरेशन केले की वहीमध्ये लिहून ठेवतो किंवा डायरीत. काही वेळेला ती डायरी वही हरवते. नंतर मग लक्षात येत नाही की आपला खर्च किती झाला आणि उत्पन्न किती निघालं. तर तुम्ही एक ऑनलाईन डायरी मेंटेन करू शकता. इथं तुमचं मगाशी जो PRN होता 1938 त्यावर क्लिक करायचं. खर्च प्रकार विचारलेला आहे त्यांनी, तर खर्चावरती क्लिक करायचं आणि खर्च प्रकार निवडा. यात भरपूर सारे ऑप्शन दिलेले असतात. म्हणजे तुम्ही लावण्यापासून काढणीपर्यंतचे जे काही ऑपरेशन आहे ते सगळे ऑपरेशन यामध्ये मेन्शन केलेले असतात. आता सपोज तुम्ही नांगरणी केली, शेणखत टाकलं, सरी पाडणे, तर त्यावर क्लिक करायचं. तर सपोज नांगरणीवरती क्लिक केलं, मग नांगरणी ऑप्शन, नांगरणी कधी झाली तुमची ती तारीख मेन्शन करायची. त्यानंतर रक्कम एवढे एवढे रुपये खर्च झाले ते लिहायचं. आणि तपशीलमध्ये नांगरणीसाठी म्हणजे एवढे मजूर लागले किंवा एवढा म्हणजे पेट्रोल डिझेल ट्रॅक्टरद्वारे काय केलं ते तिथं नमूद करायचं. त्यानंतर जतन करा म्हटल्यानंतर इथं रिपोर्ट दिसतो तुमचा. रिपोर्ट नंतर एक असा चार्ट ओपन होतो, दिनांक, खर्च प्रकार, रक्कम, तपशील आणि अपडेट. आणि हे सगळं तुम्ही डाउनलोड पण करून ठेवू शकता. मग शेवटी तुम्हाला कळू शकतं की बाबा AI च्या मदतीने आपल्याला खर्च किती झाला आणि उत्पन्न किती झालं, ही सगळी माहिती तुम्हाला येथे मिळू शकते. त्यानंतर आमचे जे काही प्रतिनिधी आहेत फसल टीमचे, अविनाश सर, ते तुम्हाला पुढील मार्गदर्शन करतील. कृषी कॅप बद्दल कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी सांगा, आपण प्रत्येक अडचण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. अविनाश सर नसतील तर अरुण सर तुम्ही माहिती सांगा. हो, अविनाश सर फोन कॉलवर आहेत, मी कंटिन्यू हा. करतो. ठीक आहे. सर्व शेतकऱ्यांना आजच्या सेशनमध्ये आता आपण जे बघितलं की कृषक संदर्भातली माहिती, आपण कृषक ॲपमध्ये माहिती कशा पद्धतीत बघायची, त्याचबरोबर आपल्याला आता याच्यामध्ये दोन टेक्नॉलॉजी आहेत, ज्याच्यामध्ये एक आहे IoT आणि दुसरं आहे सॅटेलाइट इमेजरी. आता आपण सॅटेलाइट इमेजरी म्हणजे उपग्रह प्रतिमेच्या संदर्भातली माहिती बघूया. मी स्क्रीन शेअर करतो, एक मिनिट. ठीक आहे. आता आपण जसं की कृषक ॲप ओपन केलं, कृषक ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प असं एक ऑप्शन वरती येतात. ते ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत 5 ऑप्शन येतात, ज्याच्यामध्ये माझा ऊस, पीक नकाशा, कृषी शिफारस, AI खत मात्रा शिफारस आणि ऊस ताळेबंद. आपल्याला जर पीक नकाशा संदर्भातली माहिती जी बघायची आहे त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला परत 3 ऑप्शन येतात. परत आपल्याला पीक नकाशावर जायचंय. आता पीक नकाशावर गेल्यानंतर आपल्याला आपण जे KML फाईल किंवा गुगल कोऑर्डिनेट जे आपण शेअर केलेले आहेत त्याच्यानुसार आपण प्रत्येक शेतकऱ्यांचे प्लॉट तयार केलेले आहेत आणि ते प्लॉट किंवा ते आपलं ऊस पीक पूर्णतः म्हणजे क्रॉप मॉनिटरिंग ही उपग्रह प्रणालीच्या माध्यमातून आपण करत असतो. तर हे आता जसं की आता आपण बघतायत की इथं फार्म बाउंड्री दिसते, आपल्या शेतीची जी काही बाउंड्री ती इथे दिसते हिरव्या कलर मध्ये, आणि त्याचबरोबर पीक नकाशा, खाली शेतकऱ्याचं नाव दिसत आहे आणि वरती आपण जर बघितलं तर इंडायसिसची माहिती, म्हणजे आपल्याला जी उपग्रह प्रतिमेची माहिती बघायची आहे, म्हणजे पिकाची वाढ असेल, पिकाचं आरोग्य असेल, कीड आणि रोग कोणत्या ठिकाणी येऊ शकते ती जागेची ओळख असेल, किंवा आपल्या जमिनीमध्ये किती टक्के ओलावा होता किंवा किती ओलावा आहे त्याची माहिती जी असेल ती पूर्णतः आपल्याला ह्या उपग्रह प्रतिमेच्या माध्यमातून इथे बघावं लागेल. आता शेतकऱ्यांना नकाशा दिसतोय, जॉईन झालेल्या पैकी कोणाची काय चल. ठीक आहे. जर नकाशा दिसत असेल तुम्ही तर बघू शकता वरती NDVI, नॉर्मलाइज डिफरंट व्हेजिटेशन इंडेक्स, हे जे आहेत इथे आपल्याला वेगवेगळे प्रकारचे पीक नकाशे आपण इथं बघू शकतात. आपल्याला जी माहिती जी बघायची, जसं की खाली आता तुम्ही बघितलं एक S1 7/1/2026 म्हणजे खाली S6, X1, S2, S3, S5 ही माहिती आपल्याला इथे दिसत आहे. आता ही माहिती आपल्याला ज्यावेळेस दिसते तर याच्यामध्ये आपल्याला फक्त S1 आणि S6 याच्यामध्येच आपल्याला उपग्रह प्रतिमेची माहिती बघायची आहे. S1 आपल्याला मागील 5 दिवसाची उपग्रह प्रतिमेची माहिती सांगते. S1 जो डेटा आहे तो मागील 5 दिवसाचा उपग्रह प्रतिमेची माहिती सांगतात आणि S6 हा मागील 24 तासाची उपग्रह प्रतिमेची माहिती देतात. S6 आणि आपल्याला फक्त S1 आणि S6 याच्यामध्येच ही माहिती बघायची आहे. आता S1 मध्ये आपल्याला कोणती माहिती बघायची आहे, तर S1 मध्ये आपल्याला प्रमुख 5 पीक नकाशा आपल्याला इथं बघायचे आहेत. जसं की आता NDVI च्या त्या त्रिकोणावर मी जर क्लिक केलं तर तुम्हाला
इंडायसेसची माहिती आपल्याला इथं दिसतात. तर यातला पहिला आणि मुख्य पीक नकाशा जो आहे तो आहे NDVI. आता NDVI वर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा पीक नकाशा इथं दिसतो. आता हा पीक नकाशा आपण वाचायचा कसा, याच्यामध्ये 4 प्रमुख कलर आपण दिलेले आहेत. एक जो आहे तो हिरवा, दुसरा जो आहे पिवळा, तिसरा आहे नारंगी, चौथा जो आहे तो लाल. जर हिरवा कलर आपल्या प्लॉटमध्ये अधिक असेल तर समजायचं की आपल्या पिकाची वाढ ही चांगल्या स्वरूपात चालू आहे, म्हणजे पिकाची वाढ ही चांगली आहे. पिवळा कलर जर असेल तर पिकाची वाढ मध्यम ते चांगल्या स्वरूपात, नारंगी कलर असेल तर पिकाची वाढ मध्यम ते कमी, आणि नारंगी कलर जर असेल, लाल कलर जर असेल तर त्या पिकाची वाढ कमी स्वरूपात आहे किंवा त्या ठिकाणी पीक नाहीये. मग आपल्याला ज्यावेळेस इथं कळतं की आपलं पिकाचं आरोग्य, म्हणजे पिवळा कलर जर त्या नकाशामध्ये जिथं पिवळा, नारंगी, लाल कलर दिसत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे काय तुमचं खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, कीड रोग व्यवस्थापन असेल, जे AI शिफारसनुसार तुम्हाला जे मिळाले आहेत ते त्या ठिकाणी करणे गरजेचे आहेत. म्हणजे तिथं आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे NDVI हा पीक नकाशा काय सांगतोय की आपल्या पिकाची वाढ आणि आपल्या पिकाचं आरोग्य कशा पद्धतीने आहेत, तर त्याची माहिती आपल्याला हा NDVI हा मुख्य नकाशा इथं आपल्याला सांगतो. याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढी काळजी घ्यायची की जिथं आपल्याला पिवळा कलर, नारंगी कलर दिसेल तिथं ऍक्शन घेणं गरजेचे आहे. हा पीक नकाशा आपल्याला प्रत्येक 5 दिवसाला भेटत असतो S1 मध्ये. त्याच्यानंतर दुसरा जो पीक नकाशा आहे, जसं की आपण आता त्रिकोणला क्लिक केलं त्याच्यानंतर आपण EVI एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स याच्यावर जर क्लिक केलं तर आपल्याला हा पुढील पीक नकाशा पाहायला भेटतो. आता हा जो पीक नकाशा आहे, हा पीक नकाशा आपल्या पिकातील जे काही रोग प्रतिकार शक्ती आहे ते अभ्यासते. म्हणजे जर कोणती कीड किंवा रोग जर येणार असेल तर ती कोणत्या ठिकाणी येऊ शकते, कुठे येण्याची चान्सेस आहेत किंवा शक्यता आहे, त्याची माहिती आपल्याला हे जो EVI आहे हा पीक नकाशा सांगतो. म्हणजे आपल्या पिकातली रोग प्रतिकार शक्ती. आता जिथं लाल कलर दिसल किंवा नारंगी कलर दिसल तिथं त्या पिकाची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे. म्हणजे तुम्हाला जर अलर्ट आला कीड रोगाचा असेल किंवा तुम्हाला अर्ली शूट बोरर असेल, तांबेरा असेल, गवताळवाड असेल, मोजॅक असेल, कोणत्याही कीड रोगाचा जर तुम्हाला अलर्ट आला तर जिथं लाल कलर किंवा नारंगी कलर दिसेल आपल्याला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे किंवा तिथं लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण इथं सांगतोय की इथं कीड आणि रोग येऊ शकतो या स्पॉटवर. जसं की हा लाल कलर तुम्ही इथं बघू शकता किंवा नारंगी कलर बघू शकता, तर तिथं कीड रोग येऊ शकतात. मग अशा वेळेस ज्यावेळेस तुम्हाला रिकमेंडेशन दिलेलं असतं की समजा तुम्हाला अर्ली शूट बॉलर चालत आला आणि त्याचे काही प्रमाणात जर त्याचे प्रादुर्भाव आपल्याला तिथं दिसत असेल तर त्या ठिकाणी फवारणीसाठी तुम्हाला रिकमेंडेशन दिलेलं असेल, तुम्हाला तिथं केमिकल जे आहेत फवारणीसाठी कीड रोग व्यवस्थापन ती फवारणी तिथं करणे गरजेचं आहे. तर ही माहिती आपल्याला बघायची आहे. एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स या पीक नकाशामध्ये कीड आणि रोगांची माहिती बघण्यासाठी, म्हणजे कोणत्या ठिकाणी कीड आणि रोग येऊ शकतो ही माहिती आपल्याला हा पीक नकाशा सांगतो. त्याच्यानंतर तिसरा सगळ्यात महत्वाचा जो पीक नकाशा जो आहे तो आहे पाण्याच्या संदर्भात, आणि तो आपल्याला बघायचा आहे वॉटर वॉच मॅप. वॉटर वॉच मॅप. आता वॉटर वॉच मॅपवर जर आपण जर क्लिक जर केलं तर तुम्हाला अशा प्रकारचा पीक नकाशा इथं भेटेल, ज्याच्यामध्ये गडद निळा कलर, त्याच्यानंतर आकाशी निळा कलर आणि एक फिक्कट निळा कलर अशी आपल्याला इथं माहिती भेटेल. आणि त्याचबरोबर जाता तुम्ही इथं बघितलं इथं हाय मॉइश्चर व्हेरी हेल्दी क्रॉप दिसत आहेत, आणि त्याचबरोबर तिथं रेंज जी दिसते ती 0.2 ते 0.3, 0.2 ते 0.3, म्हणजे इथं मॉइश्चर व्यवस्थित आहेत, पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी व्यवस्थित आहेत आणि पाणी त्यामध्ये त्या पाण्याचा उपयोग तिथं करू शकतात. पण याच्यामध्ये एक समजून घ्यायचं की हा पीक नकाशा जो आहे ज्यावेळेस तुम्ही पाणी देतात तो पाणी दिल्यानंतर मागील 5 दिवसांमध्ये त्या जमिनीमध्ये कशा प्रकारचा ओलावा होता ही माहिती हा पीक नकाशा सांगतो. म्हणजे पाणी दिल्यानंतर ते पाणी व्यवस्थापन तुमचं व्यवस्थित झालं किंवा नाही झालं ते माहिती हा पीक नकाशा सांगतो. म्हणजे पाणीचं जसं आपल्या जमिनीचं प्रकार जर बदलला तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता चेंज होते. मग त्यावेळेस आपण ते योग्य ते पाणी व्यवस्थापन केलं आहे किंवा नाही ती माहिती हा पीक नकाशा सांगतो. हे तुम्हाला जे 3 कलर जे दिसत आहेत हे 3 कलर जर असेल तर तुम्ही पाणी व्यवस्थितरित्या दिलेले आहेत. पण याच्यापैकी एकही कलर जर तुमच्या याच्यात नसेल, जर हिरवा कलर जर दिसत असेल तर साहजिक आहे तिथं पाणी कमी प्रमाणात गेलंय ही माहिती आपल्याला समजते. मग पाणी व्यवस्थापन करत असताना ज्यावेळेस तुम्हाला अलर्ट आला पाण्याचा, पाणी दिल्यानंतर जर 5व्या दिवशी आपला हा पीक नकाशा येतो तो पीक नकाशा बघितला तर तुम्हाला कळतं की आपण पाणी जे दिले ते योग्यरित्या आपल्या जमिनीला पिकाला गेलं का नाही याची माहिती आपल्याला हा पीक नकाशा सांगतो.
आणि आपल्याला याची जी रेंज आहे ती 0.1 ते 0.4 मेंटेन ठेवायची आहे. म्हणजे 0.1 ते 0.2, 0.2 ते 0.3, 0.3 ते 0.4 ही योग्य रेंज आहेत आपल्या जमिनीमध्ये पाणी उपलब्ध असण्याची. ठीक आहे, हा झाला आपला तिसरा पीक नकाशा. त्याच्यानंतर चौथा जो पीक नकाशा जो आहे तो क्रॉप स्टेस मॅप किंवा पीक ताण नकाशा. म्हणजे तुमच्या जर पिकाला खत किंवा पाणी याच्या व्यतिरिक्त जर कीड रोग पाणी किंवा याच्या व्यतिरिक्त जर अतिरिक्त ताण असेल, बायोटिक किंवा बायोटिक थंडी वाढली, तापमान कमी तापमान वाढलं किंवा हवा जास्त असली, तर ह्या संदर्भात जर तुमच्या पिकाला काही अतिरिक्त ताण जर झाला तर त्याची माहिती आपल्याला हा पीक ताण नकाशा सांगतो. आता इथं बघितलं तर पूर्ण प्लॉट हिरवा दिसतोय, म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त ताण नाहीये. जर हा प्लॉट लाल कलर जर दिसत असला तर मग तिथं त्या पिकावर अतिरिक्त ताण आहेत त्या भागामध्ये, त्याची ओळख इथं होतात. पण आता हा प्लॉट जर बघितला तर पूर्णतः पीक ताण रन विरहित आहेत, म्हणजे तो कोणत्याही प्रकारचा ताण नाहीये. अशा प्रकारचा हा नकाशा आपल्याला माहिती सांगतो. पाचवा जो पीक नकाशा आपल्याला बघायचा आहे तो लीफ हेल्थ मॅप. लीफ हेल्थ मॅप म्हणजे आपला पानाचं आरोग्य कसं आहे ते आपलं उपग्रह प्रणाली माध्यमातून आपण तपासत असतो. आता इथं जर बघितलं तर पूर्ण हिरवा भाग दिसतोय, म्हणजे इथली जे पानावरचं जे आरोग्य आहे ते आरोग्य एकदम चांगलं आहे. जिथं लाल कलर दिसतोय त्या ठिकाणी त्या पानाचं आरोग्य, आपल्या झाडाचं जे पानं जे असतात त्याचे आरोग्य एकदम कमी आहेत. मग हे आपल्याला हे पीक नकाशा आपल्याला सांगतोय की आपल्या पानाचं आरोग्य कसं आहे. तर अशा प्रकारची माहिती आपल्याला ह्या पीक नकाशामध्ये बघायची आहे. आता हा जो पीक नकाशा आपण 5 पीक नकाशे बघितले, हे 5 पीक नकाशे फक्त S1 मध्ये बघायचे. कशामध्ये बघायचे? फक्त S1 मध्ये. S1 प्रत्येक 5 दिवसाला पीक नकाशा येतो. आता इथं खाली बघा मी तारीख आता जसं की खाली बघितलं 7 फेब, जिथं काळा बॉक्स झालेला आहे 7 फेब्रुवारी 2026. S1 दिसतंय का? त्याच्या समोर तारीख आहे 7 फेब्रुवारी 2026. कोणी एक जणांनी सांगा, दिसतंय का? हो दिसतंय. ठीक आहे, आता ही तारीख जर आपण आता अशी जर सरकवली, स्क्रोल जर केलं तर तुम्हाला मागील 7 दिवसाचा सुद्धा पीक नकाशाची माहिती तुम्ही इथं बघू शकता. जसं की आता जर मी मागं 7 तारखेच्या नंतर आता बघितलं तर 2 तारखेला हा S1 चा डेटा आलेला आहे. पण जोपर्यंत तुम्ही त्या तारखेला क्लिक करत नाही आणि तो क्लिक केल्यानंतर जोपर्यंत काळा बॉक्स इथं होत नाही तोपर्यंत तो पीक नकाशा अपडेट झालेला नसतो. जर तुम्हाला जर असं दिसलं समजा S2 2 फेब्रुवारी 2026 आणि त्या तारखेचा नकाशा तुम्ही म्हणसाल की मला जुनाच नकाशा दिसतायत, तर त्याच्यासाठी तुम्हाला जो खालची तारीख आहे त्या तारखेला क्लिक करणं गरजेचं आहे. म्हणजे आता S1 ला जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारचा पीक नकाशा म्हणजे मागची तुम्हाला पीक नकाशा सुद्धा बघू शकतात. जर करंटचा तुम्हाला जसं मागील 5 दिवसानंतर परत जसं की 7 तारखेला आपला जसं आता 2 तारखेच्या नंतर आज 7 तारीख 5 दिवसानंतर 7 तारखेला पीक नकाशा आला, तर तो पीक नकाशा इथं आपण क्लिक केलं तर आपल्याला तो आजचा म्हणजे 7 तारखेचा पीक नकाशा आपण इथं हो दिसतेय सर. ओके. तर आपल्याला अशा प्रकारची माहिती सर्वांनी S1 मध्ये बघायची आहे. त्याचबरोबर आपल्याला S6 हा पीक नकाशा भेटतो. तो S6 पीक नकाशा प्रत्येक 24 तासाला आपल्याला माहिती भेटते आणि ती माहिती बघत असताना आपण त्याच्यामध्ये फक्त जे NDV आहेत, नॉर्मलाइज डिफरंट व्हेजिटेशन इंडेक्स, हाच पीक नकाशा आपल्याला तिथं बघायचा आहे. बाकीचे पीक नकाशे तिथं बघायचे नाहीयेत. आपल्याला सध्या जो NDV जो पीक नकाशा आहे तो पीक नकाशा हा S1 मध्ये आपल्याला बघायचा. जसं की मी आता S6 चे जर आता बघितला डेटा समजा आता 8 तारखेचा S6 जर बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला हा जो NDV आहे इथं वरती क्लिक केल्यानंतर NDVI वर जायचं आणि तो NDVI वर क्लिक करायचं. म्हणजे आपल्या पिकाचं आरोग्य, आपली पिकाची वाढ मागील 24 तासामध्ये काय सांगते ते आपल्याला इथे दिसतात. जसं की इथे हेल्दी व्हेजिटेशन आपण बघतोय, हेल्दी म्हणजे या पिकाचे आरोग्य हे चांगलं होतं. आणि आपल्याला फक्त S6 मध्ये NDVI हा मुख्यच नकाशा आपल्याला बघायचा आहे. S1 आणि S6 मध्ये कोणाला काही प्रश्न आहे? S1 आणि S6 मध्ये कोणाला S1 आणि S6 मध्ये कोणाला प्रॉब्लेम आहेत का? नाही सर, प्रॉब्लेम नाही काय. नाहीये, ठीक आहे.
तर मग आता पुढे जाऊया. आता आपण जसं की S1 आणि S6 मध्ये माहिती बघितली, S2, S3, S5 मध्ये आपल्याला माहिती बघायची नाहीये. आपल्याला फक्त माहिती बघायची S1 आणि S6 मध्ये. S1 मध्ये 5 मुख्य नकाशे बघायचे: NDVI, EVI, वॉटर वॉच मॅप, लीफ हेल्थ मॅप आणि क्रॉप स्टेज मॅप. मराठीमध्ये NDVI, EVI किंवा दाट वनस्पती, पाण्याचा वेध नकाशा, पाण्याचं आरोग्य नकाशा आणि त्याचबरोबर पीक ताण नकाशा. हे प्रमुख 5 पीक नकाशे आपल्याला S1 मध्ये प्रत्येक 5 दिवसाच्या नकाशामध्ये बघायचे आहेत. आणि S6 जो प्रत्येक 24 तासाला जो येत असतो तो आपल्याला बघायचा आहे प्रत्येक 24 तासानंतर. आणि त्यात बघायचं फक्त NDVI हा पीक नकाशा. आता जसं की आपण खाली जर गेलं तर आपल्याला एक आपल्या प्लॉटच्या संदर्भात माहिती येतात. आपलं प्लॉट काय नावाचं आहे, त्याच्यानंतर प्लॉटची ग्रोथ कशी चालू आहे, म्हणजे कमी क्रॉप पिकाची वाढ चालू आहे का जास्त पिकाची वाढ चालू आहे. आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मानांकानुसार ती ग्रोथ चांगली आहे किंवा कमी आहे ते आपण इथं बघू शकता. त्याचा स्कोर आपण इथं बघू शकता. आपला किती एरिया आहे, पीक कोणतं आहे. आपण स्टँडर्ड यील्ड डेटा म्हणजे आपलं एक प्रत्येक शेतकऱ्यांचे स्टँडर्ड यील्ड डेटा 70 टन आपण ठरवलेले आहेत अंदाजे. त्याच्यानंतर AI यील्ड डेटा म्हणजे प्रिडिक्शन आपण इथे केलेले आहेत. सुरुवातीला हे प्रिडिक्शन आपलं कमी जास्त होऊ शकतं. जसं की NDVI ची व्हॅल्यू कमी जास्त जर झाली, आपलं सॅटेलाइट इमेजरीचं डेटा ज्यावेळेस आपल्याला भेटतो तर NDVI व्हॅल्यू कमी झाली तर ही करंट AI यील्ड डेटा सुद्धा कमी होऊ शकतो. म्हणजे काही शेतकऱ्यांचा प्रश्न असा विषय शकतो, मागच्या आठवड्यात मला 70 टन दाखवत होता माझा ऊस AI प्रिडिक्शन मध्ये आणि आज डायरेक्ट 40 टन दाखवतोय. आपला NDVI व्हॅल्यू जसा चांगला तसं आपलं AI यील्ड डेटाचं प्रेडिक्शन सुद्धा हे त्यानुसार दाखवतं, म्हणजे वाढू स्वरूपात. पण हे बदलत असलं. पण हे ज्यावेळेस आपलं पीक ज्यावेळेस मॅच्युरिटी स्टेजला येईल किंवा हार्वेस्टिंग स्टेजला असेल त्यावेळेस आपण हा करंट AI यील्ड डेटा आपण तिथे बघणार आहोत. त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी यात कन्फ्युज व्हायची आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर टार्गेट यील्ड डेटा आपण सर्वसाधारण सगळ्यांचं 100 टन पर्यंत ठेवलेलं आहे. आता इथं जर बघितलं तर आजचं तापमान इथं आपण बघू शकता. त्याच्यामध्ये आजचा हवामानाविषयीची माहिती आपण इथं बघू शकता. त्याच्यामध्ये तापमान असेल, आर्द्रता असेल, हवेचा वेग असेल, हवेचा दाब असेल, त्याचबरोबर त्याच्यामध्ये पॉइंट टेम्परेचर असेल, ही सगळी माहिती आपण इथं बघू शकता. त्याचबरोबर पुढील 14 दिवसाचं हवामानाविषयीची माहिती आपण इथं बघू शकतात की पुढील 14 दिवसामध्ये आपलं हवामान कशा पद्धतीनं आहे. त्याचबरोबर आजचा हवामानाचं माहिती सुद्धा इथं बघू शकतात की आत्ता करंट आपल्या इथे आत्ताची कंडिशन कशी आहे, हवामान किती आहे, तापमान किती आहे, आर्द्रता किती आहे, हवेचा दाब, त्याच्यानंतर आभाळ सदृश्य परिस्थिती किती आहे, ती सगळी माहिती आपण इथे या पीक नकाशामध्ये बघू शकतात. पण मुख्य ज्या गोष्टी आहेत जे की आपल्याला बघायचे आहेत ते फक्त हे पीक नकाशे. तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की फक्त आपण या पीक नकाशावर सध्या आपण बघत राहायचं. दररोज आपण थोडा वेळ द्यायचा, हा पीक नकाशा समजून घ्यायचा. जर कोणाला काही शंका, काही प्रश्न जर असतील तर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, त्याच्यावर तुम्ही ते प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. आता एक मेसेज दिलाय सरिता गोगरे यांनी पीक नकाशा संदर्भात. तर आपण ज्यावेळेस आपलं पूर्ण सेशन कम्प्लीट होईल त्याच्यानंतर आपण आपल्या जे काही प्रश्न असतील ते आपण बघूया. तर आता हे जे आपण आहेत, आता हे पीक नकाशाविषयीची माहिती बघितली. आता पुढील माहिती आपण बघूया. यातले जे काही प्रश्न असतील आपले ज्यावेळेस पूर्ण सेशन कम्प्लीट होईल त्यावेळेस आपण बघूया. ठीक आहे. धन्यवाद. आता पुढील जे IoTच्या संदर्भात आपल्या इथे जे फसल डिव्हाइस जे बसलेले आहेत त्या सेन्सरच्या संदर्भातली माहिती आपल्याला फसल कंपनीचे मॅनेजर अविनाश सर हे देतील. अविनाश सर प्लीज. सर्वांना माझा नमस्कार. मी अभिनय. आपल्याला आपल्या शेतामध्ये जे काही सेन्सर बसला आहे तर त्याचा डेटा तुम्हाला कसा बघायचा आहे तर या संदर्भात मी तुम्हाला येथे पूर्ण माहिती दाखवणार आहे किंवा त्याचं मार्गदर्शन करणार आहे. तर 1 मिनिट फक्त मी स्क्रीन शेअर करतो माझी. हो दिसते. हो चालेल. तर हा जो कृषक ऍप आहे हा
ऍप आपल्याकडे सर्वांकडे आहे. तर या कृषक ऍपमध्ये आपल्याला सर्वात पहिले महत्वाचं वरती जी पट्टी दिसते जी आहे AI कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प. या पट्टीवरती जर आपण क्लिक केलं, तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 4 ते 5 आयकॉन दिसतात त्याच्यामध्ये. यामध्ये आयकॉनवरती जर आपण बघायला गेलो तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला आयकॉन जो आहे तो माझा ऊस आहे. आणि या माझा ऊस वरती जर आपण क्लिक केलं, तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये बसवण्यात आलेला जे काही हब असेल किंवा जे काही स्पूक असेल म्हणजे जे काही स्वयंचलित हवामान केंद्र किंवा आपल्या शेतामध्ये बसलेलं मातीतील ओलावा सांगणारे सेन्सर याच्या संदर्भातली पूर्णपणे माहिती तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटते. तर यामध्ये काय आहे की तुम्ही इथे बघू शकता याप्रमाणे तुम्हाला ही स्क्रीन इथे दिसते. तसंच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा दिसत असेल. तर या सर्व गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतात. हा जो आहे मेन भूखंड आहे. मेन भूखंड म्हणजे काय की तुमच्या ज्या प्लॉटवरती आपण जे डिव्हाइस बसवलेलं आहे तिथला डेटा जो आहे तो तुम्हाला इथे बघायला भेटतो. तर याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला की इथे तुम्हाला दिसतंय की डिव्हाइसचा लोगो दिसतोय तुमच्या शेतामध्ये जे डिव्हाइस लावलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं नाव दिसतं की तुमच्या नावाचा जो प्लॉट आहे हा इथे आहे आणि तो प्लॉट कुठल्या वेदर स्टेशनला कनेक्ट आहे याचं नाव तुम्हाला खाली दिसतं. तिथे हबचं नाव येतं लिहून आणि त्यापुढे त्याचं नाव दिसतं. म्हणजे तुमचा जो स्पोक आहे किंवा तुमचं ते म्हणजे मातीतील ओलावा सांगणारा सेन्सर जो आहे तो कुठल्या हबला कनेक्ट आहे हे इथे तुम्हाला लक्षात येतं. त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता की तुमच्या डिव्हाइसचं नेटवर्क किती आहे, रेंज किती आहे हे इथे तुम्हाला दिसतं. त्यानंतर अंतिम संक्रमित म्हणजे शेवटचा डेटा त्यानं कधी घेतला हे इथे तुम्हाला दिसतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जसं की आपण काय करतो की प्रत्येक एका तासाचा डेटा जो आहे तो आपण कलेक्ट करत असतो तुमच्या शेतामधला. तर प्रत्येक एका तासाचा जो डेटा आहे तो तुम्हाला इथे बघायला भेटतो. जसं की तुम्ही इथे बघू शकता की अंतिम संक्रमित म्हणजे शेवटचा डेटा त्यानं कधी घेतलाय 11 वाजून 35 मिनिटाला घेतलाय. म्हणजे पुढचा डेटा जो येणार आहे तो 12 वाजून 35 मिनिटाला येईल. तर याप्रमाणे डेटा पॉइंट जे आहेत हे तुम्हाला इथे बघायला भेटतात. त्याचप्रमाणे इथे बॅटरी पर्सेंटेज दिसते की तुमच्या डिव्हाइसला किती बॅटरी आहे. त्याचबरोबर जर तुम्ही खाली पाहिलं तर तुमचं पीक कुठलं आहे हे इथे तुम्हाला दिसतंय. म्हणजे तुमचं ऊस आहे तर इथे तुम्हाला शुगर केन म्हणून लिहून येते. त्याचबरोबर खाली तुमचा सध्याचा टप्पा म्हणजे सध्या स्थिती काय आहे आणि पुढचं येणारी स्टेप कुठली आहे. म्हणजे तुमचं पीक कुठलं आहे, तुमच्या पिकाची स्टेज कुठली आहे आणि पुढचा येणारा टप्पा कुठला आहे. तर याप्रमाणे आपण सर्वांना ऍडवायझरी प्रोव्हाइड करतो. या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे मीटर बॉक्स दिसतो. तर या मीटर बॉक्समध्ये काय दिसतं की तुमच्या शेतातला डेटा दिसतो. जसं की मातीचं तापमान असेल आणि प्राथमिक जमिनीतील ओलावा असेल. तर यामध्ये 2 गोष्टी आहेत मातीचे तापमान आणि प्राथमिक जमिनीतील ओलावा. तर या गोष्टी सर्वांना दिसतात. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मातीचं तापमान जे आहे 20.10 डिग्री सेल्सिअस आहे आणि हे तापमान कधीचं असणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही 11 वाजून 35 मिनिटाचं असणार आहे. त्याचप्रमाणे इथलं मातीत जमिनीचा ओलावा जो आहे तो 22.40% आहे. तर इथे काय हे इथे या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. जर या मीटर बॉक्स वरती जर आपण क्लिक केलं तर आपण आतमध्ये जातो म्हणजे आतल्या पेज वरती आपण जातो. यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की सध्याचं करंट कंडिशन काय आहे हे इथे तुम्हाला लक्षात येतं. सध्याच्या मध्ये तुम्ही बघू शकता की तुमचं नेटवर्क किती आहे, त्यानंतर शेवटचा डेटा कधी घेतलाय, बॅटरी पर्सेंटेज ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे जशा आहे त्या दिसतात. त्याचप्रमाणे तुमचं पीक कुठलं आहे आणि सध्या पिकाची स्टेज कुठली चालू आहे हे इथे तुम्हाला दिसतं. त्याचप्रमाणे एकूण जमा जीडीडी म्हणजेच ग्रोईंग डिग्री डेज आपण ज्याला म्हणतो, म्हणजे तुमचं पीक पीक किती वाढतंय हे याच्यावरून ठरत असतं. म्हणजे ही जी काही तुम्हाला इथे स्टेज दिसते किंवा जी काही पिकाची अवस्था दिसते तर या जीडीडी वरून कॅल्क्युलेट होतं. आता जीडीडी तुमचं 2500 आहे आणि याच्याप्रमाणे तो तुम्हाला डेव्हलपमेंट स्टेज दाखवत आहे. म्हणजे या जीडीडी वरून कॅल्क्युलेट होतं की सध्या तुमच्या ऊसाची स्थिती काय आहे किंवा अवस्था काय आहे आणि हा जीडीडी आहे तो नेहमी वाढतच जात असतो. तो कमी होत नाही कधी. प्राथमिक जमिनीतील ओलावा किती आहे हे तुम्हाला कळतं. याच्यामध्ये तुम्हाला किमान आणि कमाल मध्ये दिसतं की कोणाचं आता यांचा सध्या आपण जो बघत आहे डेटा इथे तुम्हाला दिसतंय की 22.40% ओलावा तिथे आहे. 22.40% म्हणजे खूप कोरडे असं इथे लिहून आलेलं आहे. तर त्या खूप कोरडेवरती जर आपण क्लिक केलं तर खूप कोरडेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लिहून येतं की
तुम्हाला वेगवेगळे रेंजेस इथे दिसतात आणि या रेंजेस प्रमाणे तुम्हाला पाण्याचं नियोजन जे आहे ते तुम्हाला तुमच्या शेतामध्ये करावं लागतं. तर याच्यामध्ये वेगवेगळे रेंजेस आहेत. म्हणजे जसं तुम्ही बघू शकता की तुमचं पीक कुठलं, तुमच्या पिकाची स्टेज कुठली आणि त्याप्रमाणे तुमचं मातीचं स्ट्रक्चर कसं आहे, माती कशा प्रकारची आहे, याच्यावरून ह्या रेंजेस ठरलेल्या असतात आणि ह्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या असतात. प्रत्येकासाठी ह्या वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि त्याप्रमाणे त्यांना रिकमेंडेशन येतं. आता इथे तुम्ही बघू शकता सिंचनाची गरज आहे हे इथं दिसतंय तर 38.75 ते 43.25% म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला इरिगेशन रिकमेंडेशन म्हणजे तुम्हाला पाणी लागणार आहे असे मेसेज तुम्हाला यायला सुरुवात होते. तर ही गोष्ट आहे. त्यानंतर पुरेसा ओलावा का जमिनीची क्षमता कधी असणार आहे तर हे सुद्धा तुम्हाला इथे लक्षात येतं. 43% ते 50% पर्यंत तुमचा वापसा कंडिशन जो आहे तो मेंटेन राहणार आहे असं इथे तुम्हाला लक्षात येतं. त्याचप्रमाणे खूप ओले कधी म्हणतो आपण 50 ते 100% मध्ये. तर ह्या रेंजेस जे आहे ते प्रत्येकाच्या शेतातील मातीप्रमाणे आणि नमुन्याप्रमाणे ते वेगवेगळे असतील हे सर्वांनी याची नोंद घ्यावी. हे प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे. तर या सर्व गोष्टी आहेत. तर याच्यावरून काय होणार आहे की तुम्हाला पाण्याचं नियोजन करता व्यवस्थित आहे. म्हणजे तुम्हाला वापसा कंडिशन मेंटेन आहे किंवा नाही हे तुम्हाला कळणार आहे आणि तुम्हाला किती पाणी द्यायचं किंवा किती लिटर पाणी द्यायचं असे सुद्धा तुम्हाला मेसेज येणार आहेत. हे मी पुढे चालून तुम्हाला मी दाखवणारच आहे. त्याचबरोबर प्रमाणे मातीचं तापमान आहे, किमान असेल, कमाल असेल आणि किती मातीचं सध्या तापमान आहे हे इथे तुम्हाला दिसतं. तर या तुम्ही इथे एक गोष्ट बघू शकता, प्राथमिक सॉइल मॉइश्चर आहे. याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर तुम्ही इथे त्यांचा डेटा पण बघू शकता. डेली, वीकली किंवा मंथली. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता की तुम्ही पाणी कधी देताय. म्हणजे हा पूर्ण ग्राफ वाईज तुम्हाला इथे डेटा दिसतो. तुम्ही कधी पाणी दिलंय, किती दिवसानंतर पाणी दिलंय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. पाणी दिल्यानंतर हा ग्राफ जो आहे तो वरती जातो. म्हणजे जेव्हा 0 असेल ना, तर तो 0 म्हणजे खूप कोल्ड आणि जेव्हा 100% पर्यंत तो जातो म्हणजे खूप जास्त अति पाणी आहे असं त्याचा अर्थ होतो. तर इथे तुम्ही बघू शकता की याच्याप्रमाणे या ग्राफ प्रमाणे तुमचा ग्राफ तुम्हाला इथे दिसेल. मंथली असेल, वीकली असेल तुम्ही इथे याप्रमाणे बघू शकता. त्याचप्रमाणे इथे अधिक जाणून घ्यामध्ये जर गेले, जर तुम्हाला या गोष्टी माहिती नाही, तुम्हाला कळत नाहीये की या गोष्टी कशा पाहायच्या आहेत, तर तुम्ही इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अधिक जाणून घ्या म्हणून दिलेलं आहे. या अधिक जाणून घ्यामध्ये जर आपण गेलात, तर तुम्हाला तिथे त्याचा वापर कसा करायचा या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. त्या मराठीमध्येच सिंपल अशी गोष्ट दिलेली आहे. तर वाचून तुम्हाला गोष्टी लक्षात येतात की याचा नेमका उपयोग आपल्या शेतामध्ये कशासाठी होतो आणि याचा डेटा घेऊन आम्ही नेमकं काय करतो. आणि याप्रमाणे इथे व्हिडिओ पण आहे की तुम्ही व्हिडिओवरती जर क्लिक केलं, तो व्हिडिओ पण प्ले होतो आणि तो तुम्ही बघू शकता की याचा नेमका काय उपयोग आहे ते. त्याचप्रमाणे जर आपण खाली आलो तर तुमचा जो स्पोक आहे कुठल्या हबला कनेक्ट केलेला आहे तर त्याचा पूर्ण डेटा तुम्हाला इथे बघायला भेटतो. म्हणजे काही 5 किलोमीटरच्या तुमच्या अंतर आहे, 5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये, तर तुमचं वातावरण कसं राहणार आहे तिथलं हे तुम्हाला कळतं स्पेसिफिक क्षेत्रामध्ये. तर त्यामध्ये तापमान असेल, तुम्हाला लक्षात येतं की सध्याचं तापमान जे आहे ते 26.89 डिग्री सेल्सिअस आहे. आर्द्रता किती आहे हे तिथे तुम्हाला दिसतं. त्यानंतर पानावरती ओलावा म्हणजे पानावरती ओल किती राहते हे सुद्धा तुम्हाला लक्षात येतं. दवबिंदू किती साचतात हे तुम्हाला लक्षात येतं यामध्ये. त्यानंतर पाऊस किती पडतोय हे तुम्हाला इथे लक्षात येतं. मागच्या 24 तासामध्ये किंवा मागच्या 7 दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे व्हीपीडी, वेपर प्रेशर डेफिसिट ज्याला आपण म्हणतो. तुम्हाला ही गोष्ट माहिती, तुम्ही सिंपल गोष्ट अधिक जाणून घ्यामध्ये जा, तुम्हाला इथे लिहून येतं की हे नेमकं व्हीपीडी हे काय आहे. तर हे तुम्हाला इथे तुम्ही वाचून पण बघू शकता. पण या सगळ्या गोष्टी आहेत की इथे तुम्ही बघू शकता. तर व्हीपीडी म्हणजे काय, तर वेपर प्रेशर डेफिसिट म्हणजे तुम्हाला आपण खत द्यायचं असेल, फर्टिगेशन करायचं असेल, पाणी द्यायचं असेल, फर्टिगेशन करायचं असेल, तर ह्या व्हीपीडी वरून काय होतं की तुम्हाला आम्ही सल्ला देतो. म्हणजे जर ऊस पिकासाठी हा व्हीपीडी जो आहे 1 ते 2 मध्ये असेल, तर आपण म्हणतो की तुम्हाला फर्टिगेशन देण्यासाठी, पाणी देण्यासाठी योग्य वेळ आहे आणि त्याप्रमाणे मग आपण त्या गोष्टीचा अवलंब शेतामध्ये करू शकतो. तर त्याप्रमाणे आपण पुढच्या क्रिया आपण शेतामध्ये करू शकतो. त्यानंतर पिकाचं बाष्पीभवन आहे. पिकाचं बाष्पीभवन पुढचं 7 दिवसांचं तुम्हाला कॅल्क्युलेट करून दिलं जातं. पिकाचं बाष्पीभवन किती होणार आहे ते. त्यानंतर सनशाईन सवर्स मध्ये तुम्हाला इथे लक्षात येतं की सौरप्रकाश चमक आणि सौरप्रखरता किती आहे, म्हणजे ऊन किती पडत आहे आणि उन्हाची तीव्रता किती आहे, ह्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात येतात. त्यानंतर वाऱ्याची गती आणि दिशा,
इथे तुम्हाला लक्षात येते की वारं किती वेगानं वाहत आहे आणि कुठल्या दिशेनं वाहत आहे हे इथे तुम्हाला लक्षात येतं. त्याचबरोबर हवेचा दाब आहे इथे तुम्हाला लक्षात येतो आणि त्यानंतर सर्वात खाली तुम्हाला गोष्ट दिसून येते की फवारणीच्या परिस्थितीबद्दल सल्ला तुम्हाला इथे दिसतोय की फवारणीसाठी योग्य वेळ आहे किंवा नाही हे इथे तुम्हाला लक्षात येतं. जसं तुम्ही इथे बघू शकता की याच्यामध्ये पर्जन्यमान असेल किंवा वाऱ्याची गती असेल तर या गोष्टीचा सुद्धा आपण याच्यामध्ये विचारात घेतो. त्याचबरोबर डेल्टा टी तुम्हाला इथे दिसतं की ती व्हॅल्यू किती आहे. डेल्टा टी म्हणजेच काय तर टेम्परेचर आणि ह्युमिडिटीचं कोइफिशियंट आपण काढून ती व्हॅल्यू दाखवतो की जेणेकरून जर तुम्हाला फवारणी घ्यायची असेल तर ती योग्य वेळ आहे किंवा नाही हे असं आपण इथे तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की सध्या फवारणीसाठी योग्य वेळ आहे असं दिलेलं आहे. पण अंदाजामध्ये जर त्याच्यामध्ये पाहिलं तर 2 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत फवारणी करू नका असं सांगितलेलं आहे. म्हणजे तिथे फवारणी करण्यासाठी योग्य वेळ नाही. पण 6 नंतर सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता असं तिथं लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे जर पिवळ्या कलरमध्ये असेल ना, तर तिथे आपण फवारणी करू शकतो. पण फवारणी आपल्या रिस्कवरती करू शकतो असा त्याचा अर्थ होतो. तर त्यासाठी जर तुम्हाला फवारणी करायची असेल, तर तुम्ही फवारणीसाठी योग्य वेळ आहे किंवा नाही, या सुद्धा गोष्टी तुम्ही याच्यामध्ये बघू शकता व्यवस्थितरित्या. त्याचबरोबर वरती आल्यानंतर इथे तुम्हाला रोग आणि कीटक आहेत. तर रोग आणि कीटक मध्ये तुम्हाला काय दिसतं की इथे पण सुद्धा तुम्हाला मीटर बॉक्स दिसतात. मीटर बॉक्स मध्ये तुम्हाला दिसतात की तुमच्या पिकामध्ये तुमच्या पिकानुसार आणि तुमच्या पिकाच्या अवस्थेनुसार तुमच्याकडे कुठला रोग किंवा कुठली कीड येण्याची शक्यता आहे, याची तुमच्या शेतावरती दैनंदिन जोखीम आहे किंवा नाही हे तुम्हाला लक्षात येतं. आता इथे लिहून येते, इथे रोग मध्ये दिले पोका बोईंग रोग आहे, तर इथे लिहून येते की जोखीम नाही म्हणून. तर याच गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये जर जोखीम असेल, जर हे लाल कलर मध्ये असेल, तीव्र असेल, तर तो तुम्हाला मेसेज येतो की तीव्र जोखीम आहे आणि त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे. तर या सर्व गोष्टी तुम्हाला पेस्ट आणि डिसीज अलर्ट मध्ये येतात. ही गोष्ट मी तुम्हाला पुढे चालून दाखवणारच आहे. त्यानंतर तुम्हाला जर हा पुक्का विंग रोग आहे, मग याच्यावरती जर आपण क्लिक केलं, तुम्हाला रोग माहित नाही कुठला आहे आणि कसा दिसतो, तर तुम्ही याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथे फोटोज वगैरे पण दिसतात. या फोटोज मध्ये तुम्ही बघू शकतात की हा रोग कशा प्रकारचा दिसतो. म्हणजे इथे तुम्हाला लक्षात येतं की हा रोग किंवा ही कीड या प्रकारची आहे आणि त्याप्रमाणे मग आपण पुढील कार्यवाही करू शकतो. त्यानंतर सर्वात वरती गेल्यानंतर तुम्हाला सध्याच्या बाजूला अंदाज दिसतो. या अंदाजावरती जर आपण क्लिक केलं, या अंदाजामध्ये तुम्हाला हवामानाचा अंदाज दिसतो, ज्याच्यामध्ये आजचं हवामान जे आहे ते तुम्हाला इथे दिसतंय. त्यानंतर 24 तासाच्या अंदाजामध्ये तुमच्या 24 तासाचा अंदाज म्हणजेच तापमान किती असेल, आर्द्रता किती असेल, ढगाळ वातावरण आहे किंवा नाही, हे तुम्हाला इथे लक्षात येतं. तर त्याचबरोबर पावसाची संभाव्यता, पाऊस पडणार आहे का 24 तासामध्ये आणि जर पडणार असेल तर किती मिलीमीटर मध्ये पडणार, वाऱ्याची गती आणि वाऱ्याची दिशा तुम्हाला इथे दिसते. त्याचबरोबर इथे 14 दिवसांचा अंदाज सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामध्ये सरासरी तापमान, आर्द्रता, पाऊस किती पडणार आहे आणि वाऱ्याची गती या सर्व गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतात. आज, उद्या, परवा असे करून पुढच्या 14 दिवसांचा अंदाज म्हणजे आज जर पाहायला गेलं तर आजपासून तर तुम्हाला 24 फेब्रुवारी पर्यंतचा पूर्ण डेटा तुम्हाला इथे बघायला भेटतो. आता इथे तुम्ही बघू शकता 23 तारखेला पावसाची शक्यता दाखवलेली आहे. 24 तारखेला सुद्धा पावसाची शक्यता दाखवलेली आहे आणि ती उच्च स्वरूपात मध्ये किती पाऊस पडणार आहे हे सुद्धा दाखवलं आहे की 5.7 मिलीमीटर पावसाची पडण्याची संभाव्यता आहे. तर या सर्व गोष्टी आहेत की याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो. म्हणजे जेणेकरून काय होतं की तुम्हाला पुढच्या जर 14 दिवसाचं तुमच्या शेतामध्ये काही नियोजन करायचं असेल तर आपण परफेक्टली याचं मॅनेजमेंट करू शकता पुढच्या 14 दिवसांचं या हवामानाच्या अंदाजानुसार. तर या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये आम्ही प्रोव्हाइड करतो. त्याचप्रमाणे जर खाली तुम्हाला क्रियामध्ये हिरव्या कलरचा एक बॉक्स दिसतो. त्या हिरव्या कलरच्या बॉक्समध्ये तुम्हाला क्रिया येतात. क्रिया म्हणजे काय की तुम्हाला शेतामध्ये तुमची लागण झाल्यापासून शेतामध्ये काय काय करायचंय, कुठल्या कुठल्या क्रिया करायच्या आहेत, या सर्व क्रिया तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतात. जसं की तुम्ही सर्वात वरती जर गेले इथे, तर इथे तुम्ही बघू शकता की झाडे लावण्याची तारीख तुम्हाला इथे दिसते. जर तुम्ही तुमचं बघायला गेलात तर तुम्ही इथे क्रॉस व्हेरिफाय सुद्धा करू शकतात की तुमचं झाडं लावण्याची तारीख ही बरोबर आहे किंवा नाही आणि याच्यामध्ये तुम्हाला इथे लक्षात येतं की ही तारीख तुमची आहे. त्याप्रमाणे तेव्हापासून पुढे म्हणजे तुम्हाला शेतामध्ये काय काय करायचं या सर्व क्रिया तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतात. या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये येतात.
त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे कुठला रोग आणि कुठली कीड येणार असेल तर याप्रमाणे तुम्हाला मेसेज येतो. आपल्याला कधी कळतं तुमच्याकडे रोग किंवा कीड आला आहे हे तुम्हाला तेव्हा कळतं जेव्हा शेतामध्ये जातो आणि आपल्याला डोळ्यांनी दिसतं की आपल्याकडे हा रोग आलेला आहे. तेव्हा आपण म्हणतो की आपल्याकडे हा रोग आहे. पण आपण 8 ते 10 दिवस आधीच सांगतो, म्हणजे ते अलर्ट्स तुम्हाला जनरेट करून पाठवतो या प्रकारे की तुम्हाला दिसतं की तुमच्याकडे हा रोग येण्याची शक्यता आहे आणि मग त्याप्रमाणे आपण नियोजन करायला हवं पुढचं. तर या प्रकारचा मेसेज तुम्हाला याच्यामध्ये येतो. त्याचप्रमाणे जर तुमच्या शेतामध्ये जर तुम्हाला पाण्याची गरज आहे, तर मग पाणी किती द्यायचं आहे हे सुद्धा तुम्हाला इथे लिहून येतं. जसं की ते इथे तुम्ही बघू शकता. मुख्य मुळांच्या भागातील मातीतील आर्द्रता 43.40% आहे. म्हणजेच काय? तर खाली लिहिलंय की सिंचन म्हणजे आपला ठिबक संच जो आहे 2 तास 40 मिनिटे चालवावा आणि आपल्या क्षेत्राला 81,000 लिटर पाणी द्यावे. म्हणजे हे पाणी देण्याची गरज आहे. म्हणजे अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मेसेज येतात पाण्याच्या संदर्भामध्ये. तर हे तुम्ही इथे बघू शकता. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे पाऊस पडणार असेल, तर पाऊस पडण्यासाठी पाऊस किती ते किती वेळामध्ये पडणार आहे आणि किती मिलीमीटर पाऊस पडणार आहे हे सुद्धा इथे तुम्हाला इथे दिसतं. आणि पाऊस पडून गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला मेसेज येतो की एवढं मिलीमीटर एवढा पाऊस तुमच्या शेतामध्ये पडलेला आहे. तर या सर्व गोष्टी आहेत की या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्रियामध्ये येतात आणि त्या तुम्ही इथे बघू शकतात. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला ह्या क्रिया बघायच्या आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे तुम्ही बघू शकता की आता मावा दाखवण्यात आलेला आहे. 7 फेब्रुवारीचा मेसेज आहे की मावा किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे आणि क्षेत्राची पाहणी करून संपूर्ण कव्हरेजचं प्रतिबंधात्मक फवारणी करावी. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत आपण फॉलो केल्या पाहिजे. त्यानंतर भूखंडावरती आल्यानंतर तुम्हाला कळालं की भूखंडावरती आपल्याला नेमकं कुठल्या गोष्टी बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये मीटर बॉक्स असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील. त्यानंतर ट्रेंड्स आहे. ट्रेंड्समध्ये तुम्हाला दिसतं की तुमचे डिव्हाइस कुठले आहेत आणि ऍक्टिव्ह आहे किंवा नाही हे तुम्हाला लक्षात येतं. त्यानंतर बाजूला अलर्ट्स आहेत. अलर्ट्समध्ये तुम्हाला आतापर्यंत कुठले अलर्ट्स आलेले ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात की तुम्हाला इरिगेशनचे मेसेज असतील, पाण्याचे मेसेज असतील, रोगाचे असतील किंवा किडीचे असतील. तर या सर्व मेसेज तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतात आणि हेच मेसेज जे आहेत ते तुम्हाला हिरव्या बॉक्समध्ये जे क्रियामध्ये जे दिसतात ते तुम्हाला बघायला भेटतात. त्यानंतर इथे लेख म्हणून आहे की या लेखमध्ये तुम्हाला लक्षात येतं की तुम्हाला फसल संदर्भामध्ये काही समस्या असतील किंवा तुम्हाला काही गोष्टी समजत नसतील किंवा फसल कसं काम करते किंवा या सेन्सर वर्किंग प्रणाली कशी आहे, त्या सर्व गोष्टींची माहिती जी आहे ती याच्यामध्ये व्हिडिओ स्वरूपात टाकलेली आहे. ह्या तुम्ही इथे वाचू शकता, बघू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही माहिती सुद्धा घेऊ शकता. यामध्ये मार्गदर्शक आणि लेखमार्ग सुद्धा आहेत की याच्यामध्ये तुम्ही सर्व गोष्टी माहिती याच्यामध्ये घेऊ शकता. त्यानंतर मेन आपला हा भूखंड आहे मेन. याच्या भूखंडावरती आल्यानंतर इथे वरती मदत म्हणून एक ऑप्शन आहे. मदतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कॉल नाऊ म्हणून एक ऑप्शन आहे. जर तुम्हाला फसल संदर्भामध्ये, सेन्सर संदर्भामध्ये काही समस्या असतील तर तुम्ही डायरेक्टली आमच्या प्रतिनिधीशी कॉल करू शकता, त्यांना बोलू शकता आणि त्या संदर्भात पुढील कार्यवाही आम्ही आमच्या पद्धतीने पुढे त्याच्यावरती करू शकतो. तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या वरती जाऊन तुम्ही ते कॉल वगैरे रेज करू शकता, कॉल करू शकता. या गोष्टी आहेत. त्यानंतर इथे जर बाजूला मदतच्या बाजूला एक माणसाचं जे काही आयकॉन आहे त्याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर तिथे प्रोफाईल संपादित करामध्ये जर तुम्हाला भाषा चेंज करायची असेल तर तुम्ही इथून भाषा चेंज करू शकता आणि ते जतन करू शकता. तर इथे आपल्याला आपण हे एवढं इथे करू शकतो. तर या सर्व गोष्टी आहेत की तुम्हाला फसलच्या माध्यमातून कृषक ॲपमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी इथे दाखवल्या जातात. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं परत एकदा रिपीट करतो, तुम्हाला इथे काय काय बघायचं आहे. तर इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे इरिगेशन मॅनेजमेंट की तुमच्या शेतामध्ये पाणी किती आहे, वापसा कंडिशन मेंटेन आहे किंवा नाही आणि वापसा कंडिशन आपल्याला मेंटेन करायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आहे. दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला 8 दिवस आधीच प्री अलर्ट आम्ही देतो की म्हणजे तुम्हाला 7 ते 8 दिवस आधीच मेसेज येतो की तुमच्याकडे हा रोग किंवा हे कीड येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी मग तुम्ही काय करायला हवं, तर त्यासाठी तुम्ही तुमच्या शेताचं निरीक्षण करून पाहणी करायला पाहिजे, निरीक्षण करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे मग पुढचं प्रतिबंधात्मक उपाय करायला हवे. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की तुम्हाला हवामानाचे अंदाज जे आहे आम्ही प्रोव्हाइड करतो जेणेकरून तुम्हाला पुढच्या 15 दिवसामध्ये 15 दिवसाचं परफेक्टली नियोजन आपल्या शेतामध्ये आपल्याला करता येईल.
त्यानंतर तुम्हाला खतं देण्यासाठी योग्य वेळ आहे का किंवा पाणी देण्यासाठी योग्य वेळ आहे का हे आपण व्हीपीडी वरून सांगतो आणि ही व्हीपीडी आपली शेतामध्ये 1 ते 2 मध्ये असली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला शेतामध्ये फवारणी करायची असेल तर ती योग्य वेळ आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्या याच्यामध्ये लक्षात येतं. तर या सर्व गोष्टी आहे की आपण या फसलच्या ऍपच्या माध्यमातून आपण इथे समजून घेऊ शकतो. त्यानंतर हा ऍप्लिकेशन किंवा हा जो डेमो आहे हा कसा बघायचा किंवा अजूनही कळालं नसेल तर एक लिंक जी आहे, व्हिडिओ लिंक आहे, तो मी तुमच्या आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो. जेणेकरून इथे जरी कोणाला समजलं नसेल तर त्यांनी तिथे जाऊन तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ बघू शकता आणि तुमच्या म्हणजे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला तिथे सॉल्व्ह होतील किंवा तुम्ही आमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. त्याचप्रमाणे हेल्पलाईन नंबर सुद्धा आहे की हा मी तुमच्या ग्रुपमध्ये पोस्ट करतो. तुम्ही काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्या नंबरला फोन करून तुमचा प्रॉब्लेम आहे तो सांगू शकता. तेजस्विनी मॅडम. हो. तुषार पोळ आहेत का? तुषार पोळ सर, अंबिका मॅम ते जॉईन झालेले नाही दिसत आहे. तू एकदा बघून ये, बाकीच्या आपण त्यावर शंका घेऊयात मग शेतकऱ्यांच्या. हो हो मॅम. ठीक आहे. शेतकरी बांधवांना नमस्कार. किंवा आता जो आपण माझं मध्ये सेन्सरचा डेटा पाहिला किंवा त्याबद्दल काही शंका असतील तर त्यांनी विचाराव्यात. नमस्कार मॅडम. हा, नमस्ते. हा, मी सम्राट गोगरे बोलतोय. हा. तर सरिता श्याम गोगरे या नावानं सेन्सर आहे. तर त्याचा प्रॉब्लेम असा येतोय की पाणी न देताही सेन्सर पाणी खूप दाखवतंय. त्याची तशी रीतसर आम्ही कंप्लेंट केली होती, पण 24 तास होऊन पण त्यांचा काय आपल्याला रिप्लाय नाही आलेला. चेक करू का? सर एक मिनिट मी चेक करतो. सरिता श्याम घोगरे. एक मिनिट. हो हो. सरिता श्याम घोगरे ना. हा, बरोबर. आपण पाणी दिलेलं आहे, कधी दिलेलं आहे पाणी सर? पाणी देऊन सर आता 5-6 दिवस होऊन गेले आणि 5-6 मी दिवस तिथं होऊन गेले. स्पॉटवर जाऊन सेन्सरच्या जवळ जाऊन थोडंही केलं, पण तर ओलावा एवढा दिसत नाहीये. कारण माझं दुसरं सेन्सर एवढा ओलावा नाही. माझं दुसरं सेन्सर बघितलं तर तिथं पुरेसा ओलावा आहे तर ते व्यवस्थित दाखवतंय. अच्छा, ते ओके. सेन्सर. हा. आता इथे बघू शकतो की 84% तुम्हाला मला इथे दिसतंय सध्या ओलावा आणि त्यानंतर जर पाहिलं तर 70% ओलावा आज दाखवते सध्या. नाही सर, त्याच्यात काय प्रॉब्लेम यायला लागला, रोजच्या रोज ओलावा वाढतोय, पाणी न देऊन सुद्धा ओलावा वाढतोय. नाही तो नाही का 0.2 ते 3% वाढतो सर तो. हे जे दिसतंय ना तुम्हाला. पॉइंट नाही वाढत सर. हो. मी परवा बघितलं, मी परवाचं बघा, तुम्हाला तिथे दिसत असलं तरी आजचा काय ओलावा किती वाढलाय ते. हे बघा, हे तुम्हाला दिसतंय वीकली. हा वीकली डेटा दिसतोय तुमचा. हे बघा, आता हा खालचा जो पॉईंट आहे तो 68 आहे, बरोबर. हा वरचा पॉईंट जो आहे तो 73 आहे आणि जवळपास 3 ते 4% फरक दाखवतोय. तर नाही मग ओलावा वाढायला लागला ना तिथे. वाढत नाहीये ऍक्च्युली. काय आहे, सेन्सर जो आहे ना, आता तुमच्या जमिनीचं पीएच जास्त असणार आहे तिथे. तर जमिनीचं पीएच जास्त असल्यामुळे आणि कसं असतं की आता हा सेन्सर जो आहे तर सेन्सर काय करतो, इलेक्ट्रिक गुणधर्म पास करतो. ठीक आहे. तर तो पाणी कसा मोजतो तिथलं तुमचं शेतामध्ये जिथे सेन्सर लावलेला आहे त्यात तो इलेक्ट्रिक करंट पास करतो आणि त्याच्यामध्ये जर त्याला पीएच जास्त असेल आणि तिथे गुणधर्म तसे असतील ना मातीचे, तर त्याप्रमाणे काय होतं की तो 3 ते 4% तो जवळपास वर खाली होत राहतो. तर त्यामुळे यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. तसंही जर तुम्हाला काही वाटत असेल तर मी तुमच्याकडे इंजिनियर पाठवतो आणि त्या संदर्भात तुम्हाला तो मार्गदर्शन. हा सर. हॅलो. येतोय. हॅलो सर. तर माझा प्रश्न असा आहे की समजा सॉइल मधला तुमचं पीएच जास्त आहे म्हणताय तुम्ही तिथे, तर मग खरंच गरज असेल पिकाला पाण्याची तर ते कसं समजणार मग? ही तर आता ओलावा जास्त सांगताय. नाही. हा फक्त 1 ते 2% फरक पडतो, तसं फरक नाही पडत काही.
हा म्हणजे तो डायरेक्टली खालीच नाही येत नाही आहे. पण तुमचं इंडिकेटर दाखवतं ना पाणी खूप आहे म्हणून, तिथं तर परिस्थिती तशी नाही आहे. आता तुम्ही इथे बघू परिस्थिती शकता. अशी आहे की आता पाणी देऊन जवळजवळ 5 ते 6 दिवस झालेत हो कारण काय आणि सॉइल पूर्ण ड्राय झालंय सर तिथली. हो कारण काय असतं ना सर, ऍक्च्युली विषय काय माहिती का, आतापर्यंत आपण जे पाणी देत होतो बरोबर, तर ते पाणी देत हम्म. असताना खरंच म्हणजे आपण डायरेक्टली पाणी देतो, जेव्हा आपल्याला वरून दिसतं ना की कोरडं आहे म्हणून आपल्याला असं वाटतं की पाणी देण्याची गरज आहे. वरून जरी भेगा हम्म. पडला तरी आपल्याला असं वाटतं की पाणी देण्याची लगेच गरज आहे. पण जेव्हा हम्म. तुम्ही आपला सेन्सर जेव्हा आहे तो 6 इंचावरती टाकलेला आहे आणि हो जवळपास ना मग. तिथे आपला ओलावा मेंटेन आपल्याला तिथला पाहिजे, जेव्हा जिथे आपल्या पांढऱ्या मुळे असतात, तर तिथल्या पांढऱ्या मुळापासून ओलावा जर मेंटेन असेल तर आपण म्हणू शकतो की वापस कंडिशन मेंटेन आहे. तर आपण तुम्हाला जर शंका आली असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. हा एकदा चेक करून घ्यायला लागेल ते. खड्डा घेऊन तुम्ही बघा, कारण खाली ओल हा. असते, वरून आपल्याला कोरडं दिसतं. आणि आतापर्यंत आपण जनरल प्रॅक्टिस जसं फॉलो करतो ना, तर त्या प्रॅक्टिस मध्ये सरळ आपण असंच करतो बऱ्यापैकी की वर्ण जरी आपलं थोडस जरी कोरडं, तुम्ही 2 इंच जरी माती खाली काढली ना तुम्हाला ओल लागेल. बर बर. एकदा चेक करा. नाही तशी नाही, एकदा खणून बघितलंय मी सर, तर तेवढासा ओलावा नाही आहे तिथे, जेवढं तुम्ही म्हणताय तसं थोडं सेन्सरचं मला वाटतंय त्याचा प्रॉब्लेम. नाही एकदम मी नाव नोंदवून घेतो तुमचं. सरिता श्याम घोगरे. काय नाव म्हटलं आपलं? हा सरिता श्याम घोगरे. आणि माझा दुसरा एक प्रश्न आहे सर. नाव काय म्हटलं सर आपलं? सरिता श्याम घोगरे या सेन्सरला प्रॉब्लेम आहे. हा हा ठीक आहे. हा वाटलं तर आता जे 3 PDF आपण बनवलेत का ठीक आहे. आता माझा दुसरा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपल्याला पीक नकाशा सिलेक्ट करायचा त्यावेळेस स्पॉटवर जाऊन सिलेक्ट करायचा ना, काय ऑटोमॅटिक घेते ते? हा एक मिनिट. हा सर, हॅलो, आपलं ते नाव कळेल का कोणाच्या नकाशा दिसत नाही? माझं सुमन सुधाकर घोगरे. सुमन सुधाकर घोगरे. हॅलो, प्लॉटचं नाव कळेल का? सुमन सुधाकर घोगरे. सुमन सुधाकर घोगरे का? हा. एक मिनिट. मोबाईल नंबर काय सर तुमचा? 9850 हा 970055. हा प्लॉट घोगरे सम्राट सुधाकरच्या नावाने आहे. हा तेच क्षेत्र मी सांगितलं होतं नोंदणीचं, सम्राट सुधाकर नाही. घोगरे बरोबर आहे. हा बरोबर आहे, त्याच नावानं आहे, त्याच नावानं आहे. त्यांचा प्लॉट तर दिसतोय सर. दिसतोय का? हो, तुम्ही कोणता मोबाईल नंबर ऍड केला? हाच नंबर ऍड केलेला आहे. हा त्यांना तिथं काय झालं, क्षेत्र ऊसाचं दुसरीकडे आणि स्पॉट दुसरीकडे दाखवत आहे. नाही 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 नाही, आता जसं KML फाईल तुम्ही शेअर केली का, हा हे KML फाईलच्या नुसार तिथं ते प्लॉट मॅप झालेला आहे आणि तो बरोबर तुमचा 2.5 एकराचा आहे. हा बरोबर आहे की. ठीक आहे. आता जर ते तुम्ही जर तो प्लॉट जर बघितला, आता तुम्हाला ते माहित नाही मला की ते योग्य आहे का योग्य, पण तुम्ही जो प्लॉट दिला त्यानुसार आम्ही ती प्लॉट मॅपिंग केली. हा त्यात जर काही चेंजेस जर असेल तर मग तुम्ही आपल्या कारखान्याची CDOशी बोलून आणि त्यांची परत एकदा त्यांची KML फाईल बनवून ते पाठवायचं सांगा. हा ते चेंजेस आहेत ते, कारण वेगळं दाखवतंय, त्याच्या अलीकडचं दाखवतंय ते. नाही ठीक आहे, तुम्हाला जर वाटत असेल तसं तर मग ते तुम्ही CDOशी बोलून सांगा. ती माहिती KVKच्या टीमला देखील. बरोबर. आणखी पीक नकाशा संदर्भात कोणाचे काही प्रश्न आहे का? कोणाचे काही प्रश्न असतील पीक नकाशा संदर्भात तर विचारा. शिवाजी नाईकवाडी बोलतोय.
हा बोला. आपण जे शिफारस करता खत कुठल्या ह्याच्यातलं द्यायचा? तुषार कोण म्हणून जे आहे ते तुम्हाला ते माहिती सांगतील. हॅलो, एक 2 मिनिटात आपण त्या संदर्भात डिटेल माहिती घेणार आहोत. मी तुम्हाला दाखवतो कोणत्या ठिकाणी काय जाऊन बघायचंय. 2 मिनिट. संदर्भात प्रश्न आहे का कोणाचे? रंजन सर? हा, बोलू का मी? हा बोला. आपलं जे सेन्सर 1 दिलेलं आहे आपल्याला, आमचं क्षेत्र 3 एकर आहे आणि ड्रीप जे केलेलं आहे ते 25-25-25 लाईनला केलेलं आहे आपण. तर त्याचे अजून 2 सेन्सर मिळू शकतात का आम्हाला? काही स्वतः आम्ही चार्ज देऊन? हॅलो, हॅलो, मध्ये काय नॉईस आहे बघा बरं. तेजस्विनी मॅडम माईक चालू आहे कोणाचं तर. पण हॅलो, तर आता आपण जे तुम्हाला जे सेन्सर जे भेटलेले आहेत का, ते अच्छा, आपण हवानी स्पोक मॉडेल मध्ये पण भेटलेले आहेत. ओके. हॅलो, हा, ऐकतोय. तुम्हाला जे सेन्सर हब आणि स्पोक मॉडेल मध्ये भेटलेलं आहे, तर याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला जो दिलेला आहे ते तुमच्या म्हणजे प्लॉट नुसार दिलेला 2.5 एकर साठी 1 दिलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या फॅक्टरी लेवलला संपर्क करू शकता किंवा कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क करू शकता. मग त्याप्रमाणे ते पुढील नियोजन करता येईल त्याप्रमाणे. कारण काय होतं, आपण 22 सरांना पाणी सोडतो ड्रीपनं. नाही तर मग तुम्हाला असं करावं लागेल, जिथे आपलं सेन्सर लावलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तिकडे सेम प्रमाणामध्ये पाणी द्यावं लागेल. ओके, मग अजून 2 हा. सेन्सर आपल्याला लावता येतील का? 22 सरांमध्ये दुसरा? नाही, काही गरज नाही सर. आता ऍक्च्युली आपण लावतो कसं ना की विषय असा आहे की आपण लावतो असं की म्हणजे तुमचा जो प्लॉट आहे एक तुमचे ऍव्हरेज कंडिशन कुठे मॅच होते, म्हणजे जिथे ऍव्हरेज आपल्याला पॉईंट भेटतो ना अशा ठिकाणी आपण लावतो. म्हणजे तुमचं चढ असेल, उतार असेल, तर या बघून आपण एक ऍव्हरेज पॉईंटला आपण निवडतो आणि त्याप्रमाणे आपण तिथे सेन्सर लावतो. म्हणजे जर तिथला ओलावा जर मेंटेन राहिला तर ऑटोमॅटिकली तुमचं पूर्ण मेंटेन राहतं. आणि तुमचा कॉक वेगवेगळा चालत असेल, माल वेगवेगळा चालत असेल पाणी, तर मग तीन कॉक असतात त्याला. ते कसं, कधी लाईट जाते ऍटो असतो, लाईट कधी येते आपण तिथं नसतो. कारण सेन्सर हे फक्त तो 22 सरांमधलं कंडिशन दाखवणार, मॉइश्चर कंडिशन. हो. तर आमचे जे 3 प्लॉट आहेत तर तिथं अजून 2 सेन्सर लावता येतील का, जेणेकरून आपल्याला 3 एकरचा योग्य ऍव्हरेज डेटा मिळू शकतो? लावता येईल, फक्त ते तुम्हाला फॅक्टरी लेवलला तुमच्या सीडीओशी संपर्क करून ते करावं लागेल. हॅलो, हॅलो, बोला सर. शिवाजी नाईकडे बोलतोय. हा बोला. आपण खत कुठल्या शिफारशीप्रमाणे द्यायचं? तुम्ही दिलेल्या चार्ट प्रमाणे द्यायचा का तुमची वेळच्या वेळेला शिफारस त्याच्याप्रमाणे द्यायचा? याबद्दल तुषार सर सविस्तरपणे तुम्हाला मार्गदर्शन करतील सर. आता खत आणि त्याच्याबद्दल शिफारसी ज्या आहेत ते अजून आपण घेतलं नाहीये टप्पा, तो आपण चालू करूया आता लगेच. त्याच्याबद्दल सुद्धा सर्व माहिती मिळेल आपल्याला. मग आता आम्ही फक्त त्या चार्ट प्रमाणे द्यायचं का? तुषार सर. हा सर, तेजस्वी मॅडम चालू करायचं का खतची परिस्थिती? हो करा चालू. एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करतो. हॅलो मॅडम म्यूटला टाकायला सांगा सगळे, तिथं आवाज थोडा ही व्हायला लागला, डिस्टर्ब होतोय. कॉल चालू आहे ना? स्क्रीन दिसते का माझ्या सर्वांना? हा दिसते सर, दिसते. हॅलो, दिसत आहे. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. मी तुषार पोळ. आता या मीटिंग मध्ये सुरुवातीला आपण कृषी कॅप मध्ये
जे आपल्या शेतामध्ये डिव्हाइस बसवलेलं आहे तर त्याची माहिती कशा प्रकारे पाहिजे त्याची सुरुवातीला आपण माहिती घेतली. त्यानंतर पीक नकाशा संदर्भात सरांनी आपल्याला डिटेल माहिती दिली. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपला जो एआयचा प्लॉट आहे, एआयचा जो ऊसाचा प्लॉट आहे, तर त्या संदर्भात खतांचे नियोजन कशा प्रकारे करायचं आहे, त्यामुळे ते खत नियोजन आपल्याला कृषी कॅबमध्ये कोणत्या ठिकाणी दिसणार आहे त्याची माहिती आपण एक थोडक्यामध्ये यामध्ये घेऊयात. आता सर्वप्रथम आपण जर कृषी कॅब ओपन केलं, वरती एआयची जी पट्टी येते त्यावर येतोय आवाज. स्क्रीन तर आवाज कृषी कट होतोय सर शिफारसमध्ये थोडा. सर्व शेतकरी बांधवांना हा आता येते आवाज, पण ती दाखवा पहिल्यापासून काय सांगतात हा, ते, येतोय, मध्ये येतोय. ऐकू आलं नाही. बरं ठीक आहे, एकच मिनिट, एक मिनिट. हॅलो. शिफारस कृषी ऍप मध्ये गेल्यानंतर वरती एआय ची पट्टी येत असते आपल्याला. तर अशा हॅलो सर्वांना, हॅलो हा येतोय सर, आवाज येतोय, तुम्ही कंटिन्यू करा. ठीक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प वरती क्लिक केल्यानंतर आतमध्ये कृषी शिफारस जो पॉइंट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये आपल्या एआयच्या प्लॉट संदर्भातील जे काही खतांचं नियोजन आहे तर ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आता यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी जे आपण आपल्या शेतासाठी आपले जर पीएच जर बघितलेत तर साधारण 7.5 ते 8च्या घरात पीएच आहेत. आणि ह्या अशा पीएच असणाऱ्या मातीमध्ये जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्य जी वरून वर खते टाकताना त्या पद्धतीने जर टाकली तर त्याचं स्थिरीकरण होण्याची शक्यता जास्त दाट शक्यता आहे. त्यासाठी आपण अशा प्रकारे एक मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी तयार करून दिलेली आहे. ती सर्व शेतकरी बांधवांना तयार करायची आहे. तर अशा प्रकारे ते 2 टँक मध्ये बॅलर 2 अशा प्रकारे 2 बॅलर मध्ये ती स्लरी आपण बनवतोय. आता जर इथे जर पाहिलं आपण तर बॅलर 1 मध्ये 4 प्रकारचे वेगवेगळे घटक आहेत. आता यामध्ये जर पाहिलं तर झिंक सल्फेट असेल 25 किलो, कॉपर सल्फेट 1 किलो, मॅग्नीज सल्फेट 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो. तर असे जे 4 घटक आहेत ते आपल्याला प्रथम बॅलर मध्ये मिक्स करायचे आहेत. आता हे मिक्स करताना एक काळजी घ्यायची आहे की सर्व जे 4 घटक आहेत तर ते एकत्र बॅलर मध्ये न टाकता सुरुवातीला ते सेपरेट पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि ते नंतर ते पाणी एकत्र एका बॅलर मध्ये 200 लिटर बॅलर मध्ये टाकायचे आहे. तर अशा प्रकारे आपण टँक ए आणि टँक बी ची सुद्धा तसाच आपण बॅलर तयार करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण ती स्लरी तयार करायची आहे. साधारण एक 8 दिवस लागतात ही स्लरी तयार होण्यासाठी. आता या 8 दिवसादरम्यान एक काळजी घ्यायची की दिवसातून किमान एकदा काठीच्या साहाय्याने ती स्लरी जे द्रावण आपण तयार केलेलं आहे 200 लिटरचं तर ते दिवसातून एकदा काठीच्या साहाय्याने ढवळायचं आहे. आणि या 8 दिवसादरम्यान ही जी स्लरी जे आपले बॅलर आहेत तर ते सावलीच्या ठिकाणी व कोणताही काडी कचरा न पडेल अशी काळजी घेऊन ते ठेवायचे आहे. आता ही स्लरी बनवण्यासंदर्भात सर्वांना माहिती समजली का? हा समजली. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हॅलो, हा बोला. प्रति हेक्टरी प्रमाण आहे ना सर हे? आता हे कसं आहे, साधारण तुम्हाला 200 लिटरचं द्रावण करायचं आहे. बॅलर 1, बॅलर 2 अशा प्रकारे आपण 200 लिटरचे करणार आहोत. आता ते प्रति एकरी किती सोडायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतोच. बरोबर. आता ही स्लरी तयार केल्यानंतर साधारण जे दुसरं आपलं शेड्यूल आहे आता सर्व शेतकरी बांधवांना त्यामध्ये आपल्या वेळापत्रकामध्ये ज्यांची सुरुवातीला आता लागण झालेली आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना पहिल्यात प्रथम 3 आळवणींचं शेड्यूल दिलेलं आहे आपण. आता ह्या 3 आळवण्यामध्ये जर पाहिलं तर प्रथम आळवणी जी असेल ती मायक्रोरायझा असेल किंवा मग ह्युमिक ऍसिड असेल. तर ही साधारणतः ह्याच्या पाठीमागचे अनुभव असे आहेत की आपण जे 3 आळवण्या करण्यास सांगत आहोत प्रथम 3 आळवण्या तर ते शेतकरी बांधव काही शेतकरी बांधव अशी चूक करतात की ते आळवणी न करता तर ते ड्रिपच्या सहाय्याने सोडतात. तर ते ड्रिपने न सोडता आळवणी म्हणजे आपण पंपाचा जो नोझल आहे तर तो काढून प्रत्येक रोपाच्या बुडाला साधारण 40 ते 50 मिली औषध पडेल अशी काळजी घेऊन त्या 3 आळवणी करणे गरजेचं आहे. त्या 3 आळवण्या झाल्यानंतर साधारण तुम्हाला अशा प्रकारे म्हणजे खतांचं नियोजन तुम्हाला ड्रिपद्वारे कोणती खतं सोडायची आहेत. जर आपण इथे जर पाहिलं तर ठिबकद्वारे खत व्यवस्थापन वेळापत्रक दिलेलं आहे. ह्यामध्ये साधारण 100 आपल्या लागणीला 100 दिवस झाले असतील तर 100व्या दिवशी काय सोडायचं आहे त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे आणि ते देण्याची योग्य पद्धत कशा प्रकारे आहे ते सुद्धा आपण तिथे पुढे दिलेले आहे. आता एक सरांनी आपल्याला इथे प्रश्न विचारलेला होता की स्लरी एकरी किती सोडायची. आता इथे जर पाहिलं प्रत्येकाच्या प्लॉटनुसार त्यांच्या आपल्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपला पीक हे किती दिवसाचं आहे
त्यानुसार तुम्हाला तुमच्या ऍपमध्ये तसं येणार आहे की किती लिटर सोडायचे. आता हे तर मी एक शेतकरी बांधवांचं सांगतोय. साधारण त्यांच्या रोप लागणीला साधारण 110 दिवस झालेले आहेत. तर त्यांना मायक्रोन्युट्रिएंट स्लरी टँक ए म्हणजे बॅलर ए मधून 15 लिटर घ्यायचे, बॅलर बी मधून 20 लिटर घ्यायचे. हे दोन्ही 15 आणि 20 हे 35 लिटर एका साधारण 100 ते 150 लिटर प्लेन पाण्यामध्ये मिक्स करून त्यानंतर आपल्याला ठिबकद्वारे सोडायचं आहे. म्हणजे अंदाज साधारण आपल्याला जर समजलं असेल, एकरी जर प्रमाण बघितलं तर तुम्हाला एकरी एका बॅलर मधून, बॅलर 1 मधून 15 लिटर, बॅलर 2 मधून 20 लिटर असं हे एकरी प्रमाण झालं. जर तुमचं त्या पटीने जर ती म्हणजे क्षेत्र असेल, 2 एकर असेल, 2.5 एकर असेल, तर आपल्याला त्या पटीमध्ये ते घ्यावं लागेल. त्याच पद्धतीने आपल्याला जर बाळभरणीचं खतांचं नियोजन करायचं असेल तर त्या पीडीएफ मध्ये ते सुद्धा आपण तिथे दिलेलं आहे. तगरणी बाळभरणीसाठी कोणती खतं टाकायची आहेत, त्या खतांचं म्हणजे कुठले खतं टाकायचे आहेत, त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे. आता हे संपूर्ण जे प्रमाण आहे तर ते प्रति एकरी आहे. म्हणजे 1 एकरचा तुमचा जो डोस आहे तो आपण इथे दिलेला आहे. त्याच पद्धतीने मोठ्या बाणीला कोणती खतं टाकायची आहेत ते सुद्धा आपण या प्रकारे इथं दिलेले आहे. तर ओव्हरऑल अशा प्रकारे आपण तिथे खतांचं नियोजन आपल्याला कृषी शिफारसमध्ये जी काही पीडीएफ आलेली आहे किंवा येईल त्या पद्धतीने त्यानुसार आपण करणार आहोत तिथे. आणि इथून पुढे आता ह्या पद्धतीने सध्या आपण चालायचं आहे. आणि इथून पुढे आपल्या इथे काही म्हणजे सूक्ष्म हवामानातील काही बदल दिसून येतील किंवा मग आपल्या मातीच्या कमतरतेनुसार पुढे जाऊन तसे अलर्ट तुम्हाला येणार आहेत. किंवा फसलमध्ये मध्ये जर तुम्हाला एखादी कीड किंवा रोगाचा अलर्ट आला, साधारण पोकाबोंग सारखा रोग येणार आहे किंवा लोकरी मावा सारखा कीड येणार आहे, तर त्यावरती कोणती फवारणी केली पाहिजे त्याची सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी इथे कृषी शिफारसमध्ये दिसणार आहे. तसे तुम्हाला तिथे मेसेज येतील. तर अशा प्रकारे आपण आपल्या शेताचं जे खतांचं नियोजन आहे तर ते अशा प्रकारे करणार आहोत. माझा प्रश्न काय माहितीये का? हा बोला सर. आपण जे आता तुम्ही दिलेल्या शेड्यूल प्रमाणे जायचंय का तुम्ही हो. केलेल्या शिफारशीप्रमाणे जायचं? शिफारशी ती मध्येच की तुमचा हा. ऊस असा आहे आणि तुम्हाला हा खत इतका द्यावा लागेल म्हणून. नाही, त्याच्यावरती आपलं काम चालू आहे. आता मी जी पीडीएफ ओपन करून दाखवले, आपल्याला खतांसंदर्भात एकच पॉईंट ओपन करायचा आहे कृषी कॅप मध्ये, कृषी शिफारस मध्ये ज्या पीडीएफ येतील तुम्हाला, म्हणजे पुढच्या एका महिन्याचं येईल किंवा पुढच्या एका दुसरा स्प्रे येईल, तर त्यानुसार खतांचं नियोजन करायचं आहे आपल्याला तिथे. मग आता फक्त त्या चार्ट प्रमाणात चालायचं का? चार्ट प्रमाणे चालवायचं आहे. हा. हो. आणि ती बाळ बांधण्याच्या वेळेला काय होतं, तुमची शिफारस काय 40-45 दिवसांनी किंवा काहीतरी 60 दिवसांनी अशी येते काय? पण आमच्याकडे त्या पद्धतीने त्याला फुटवे झालेले नाहीत. मग कसं काय करायचं त्याला? आता यासाठी कसं आहे, साधारण आपल्या ज्या शेतकरी बांधवांना बाळभरणी करायची आहे त्यांनी सुरुवातीला ग्रुपवरती फोटो टाकावेत किंवा मग माझा पर्सनल नंबर आहे ग्रुपवरती, त्या नंबरवरती सुरुवातीला ते फोटो टाकावेत. त्यानंतर आम्ही जेव्हा सजेस्ट करेल मग त्यानंतर आपण तो बाळभरणीची खतं टाकून ते आपण बाळभरणी करू शकतो. नाही म्हणजे किती दिवसांनी अंदाजे करावी ती? आता ह्यामध्ये कसं आहे, प्रत्येकाच्या प्लॉटची पिकाच्या वाढीची अवस्थेनुसार तुमच्या ह्याला उसाला फुटवे किती आहेत, फुटव्यांची संख्या किती आहे, फुटवे किती वाढलेले आहेत, त्यावरती ते आपण बघून सांगणार आहोत. त्यासाठी आपल्याला ते फोटो तुम्हाला इथे पाठवावे लागतील. त्याच्याप्रमाणे ते उशीर करायचा का त्याला बाळ बांधण्याला? म्हणजे तुम्हाला चार्ट मध्ये दिलेला आहे साधारण 45 ते 50व्या दिवशी, तर त्याच दिवशी करणे गरजेचं आहे असं नाही. म्हणजे तुमच्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार ते बदलू शकतं. त्यासाठी आपल्याला ते फोटो पाठवावे लागतील. त्यानुसार तुम्हाला सांगितलं जाईल की बाळभरणी केव्हा करायची आहे ते असं. करायचं नाही फसलमध्ये शिफारशी किंवा खताची त्यानुसार नाही करायचं सर. आम्ही त्याच्यात जमलिंग मध्ये होतो की कुठली करायची? त्यांचं म्हणणं काय तुम्हाला चार्ट दिलेला आहे त्यानुसार करायचंय. हो सर. हॅलो. हा बोला सर. बाळ बांधणी करायचे पण किती फुटवेला करायचे? साधारण एक अंदाजे किती फुटवे असावेत? आता साधारण नाही का आपलं म्हणजे जमिनीचा प्रकार कसा आहे किंवा मग आपल्या ह्याचे एकच मिनिट, जमिनीचा प्रकार कसा आहे किंवा फुटव्यांची संख्या किती आहे त्यानुसार आपल्याला करता येईल. किंवा मग आपल्या सरीतलं अंतर किती आहे, सरीतील अंतर असेल किंवा रोपाच्या मधील अंतर किती आहे, तर त्यानुसार एक 10 ते 12 संख्या किती असावी? एक 12 ते 13 फुटवे असावेत. बरं ते तेवढ्या फुटवेला जेटाकॉम मारून घ्यायचा आहे का, कसं करायचं, काढून घ्यायचं आहे का? आता इथं ढोबळ मनाने सांगून ते शक्य नाही. मी जर इथं सांगितलं ह्या दिवशी जेटाकॉम काढायचा आहे तर ते सर्वांना वाढीच्या हिशोबानं समजा 10 ते 12 फुटवे झाले आणि बाळभरणीच्या आधी जेटाकॉम घ्यायचा काढून का बाळभरणी करून जेटाकॉम काढायचा?
आता जेटाकॉम काढण्यासाठी जर आपल्याला फुटवे अपेक्षित फुटवे येत नसतील किंवा मग दुसरा हा. एक प्रॉब्लेम होतो की आपला जेटा वाढत जातो आणि आपले जे फुटवे आहेत हा 1 2 3 4 फुटवे असतात पण ते ते निघत फुटवे नाहीत. कमी हा. कमी उंचीचे असतात आणि आपला जेटाच वाढत जातो. मग त्या कंडिशनला तसं- आपल्याला तिथे जेटाकॉम काढावा लागेल. मग तेच मी सांगतोय की आपल्याला ते प्लॉटचे फोटो जर पाठवलेत तर प्रत्येकाचा प्लॉट हा. पाहून मग तसे प्रत्येकाला सांगितलं जाईल. आता इथं म्हणजे- मीटिंग मध्ये बरं, बरं. म्हणजे ढोबळ मानाने ओव्हरऑल सांगितलं तर ते प्रत्येकाच्याच प्लॉटला लागू होईल असं नाही. त्यासाठी आपण ते सांगतो की फोटो पाठवल्यानंतर तुम्हाला म्हणजे प्रत्येकाच्या प्लॉटसाठी कशा प्रकारे करावं लागेल त्याचं मार्गदर्शन केलं जाईल. म्हणजे सरसकट जेटाकॉम काढायचाच नाही काढायचं नाही. असं आहे का? हो. हॅलो हा बोला. हॅलो सर, बोला बोला. ते माती नमुना आम्ही तपासणी केलाय, ती मोबाईल ऍप मध्ये भरायचं आहे का कसं? नाही तो भरायचा नाही, तो आपल्याकडे आहे. आता तुम्हाला जे खतांची शिफारशी वगैरे दिलेल्या आहेत ते हा. तुमच्या मातीच्या प्रकारे म्हणजे मातीचा रिपोर्ट आलेला आहे पीएच ईसी वगैरे असेल एनपीके असेल हा, त्यानुसारच हा. तुम्हाला कॅल्क्युलेट करून दिलेला आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने त्यामध्ये फसल आम्ही लॅबमध्ये भरायचं का तुम्ही भरणार होती? नाही तुम्ही कोणत्याही पद्धतीने भरण्याची गरज नाही ती. माती परीक्षण केलेलं अहवाल भरायची गरज नाही. नाही. हॅलो हा बोला. हॅलो हा बोला सर. हॅलो बोला की सर. आमच्याकडे ते सेन्सरच बसवले नाहीत, त्याच्यासाठी आता आम्ही काय करायचं? काय बसवलेलं ना? सेन्सर बसवलेले नाही. ते संबंधित आपले कारखान्याचे अधिकारी असतील किंवा मग फसलची टीम आहे त्यांच्याशी बोलून लवकरात लवकर किंवा तुमच्या इथे बसवण्याचं नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे तर ते तुम्हाला कळवता येईल. आमचे लावून 3 महिने होऊन गेले. हॅलो, हा बोला. आमचे ऊस लावून 3 महिने झाले, त्याला मग अजून काहीच आमच्याकडे झालेलं नाही. मग खातं कसं द्यायला मग आम्ही? त्यासाठी तुम्ही सुरुवातीला आता सर्व शेतकरी बांधवांनी ग्रुपवरती आपल्या शेताचे फोटो टाका. साधारण 8-8 दिवसाला फोटो टाकत चला. तुमचे जे फोटो आहेत ते वैयक्तिक मला टाकले किंवा ग्रुपवरती आपला जो कारखान्याचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती जरी टाकले तर त्यानुसार तसं तिथं मार्गदर्शन करता येईल. बर छान. गुळवे साहेब सांगा की तुम्ही आमचं काय? 2-3 दिवसामध्ये चालू होतोय आपलं राहिले. त्याच्यामध्ये त्यांचा कर्मचारी कोण होते त्यातली एक रात्री गेले, परत एकच आहेत आता सध्याला. मग त्यांना म्हणा ना तुम्ही तसं. एक कर्मचारी दिवसाला 3 ते 4 सेन्सॉर बसवतात. इथं आता मला सगळ्याला रोज माहित झाले की गुरु साहेब ही सविस्तर चर्चा ग्रुपवर करा ना किंवा ते वैयक्तिक शेतकरीची अडचण तुम्ही फोन करून दूर करा. काय अडचणीचा विषय काय नाही त्यांचा स्टाफ आहे तो पूर्ण कारखान्यामध्ये सगळीकडे चालू असल्यामुळे स्टाफ उपलब्ध नाही. बर त्यामध्ये बामणी क्लस्टरचे जे आहे ते शेतकरी आहेत ते आपले कारखाना आणि बामणीचं क्लस्टर आहे. आपले 10 पैकी 8 गटामध्ये वेदर स्टेशन बसलेत. आता या ठिकाणी खतांसंदर्भात कोणाला काही प्रॉब्लेम आहेत का? काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. सर्व शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की आपल्या शेताचे जे फोटो आहेत तर ते दर 8 दिवसाला आपल्या ग्रुपवरती टाकत चला. त्यानुसार आपल्याला मार्गदर्शन. हॅलो. बोला. त्या संदर्भात माझा प्रश्न असा आहे, आपल्याकडनं कोण येणार आहे का आपल्याकडे विजिटला? संबंधात सर तुम्हाला कळवलं जाईल. विजिट जेव्हा होणार आहेत त्यावेळेस तुम्हाला ते कळवलं जाईल. किंवा इथे एखादा सेमिनार घ्यायला किंवा इथं तुम्ही माहिती सांगायला अशी अजून जसे ऑनलाईन सांगता तसं जर इथं सगळे जॉईन झालेले नाही. मग इथं येऊन जर घेतला तर सगळे जॉईन होतील त्या दिवशी. मग ठीक आहे सर, तसं आपण करू म्हणजे त्यावरती हे करू तसं तुम्हाला कळवलं जाईल. हा मग तसं झालं तर आणखीन त्याच्यात जास्त फरक पडेल. हो नक्की. खता संदर्भात असा प्रश्न आहे माझा, आता जे तुम्ही स्लरी दिले फक्त त्या स्लरीच खत सोडायचंय का अदर काय त्याचे रेकमेंडेशन आहे तसं सोडायचंय?
नाही सर, स्लरी पण आहेच, पण बाकीचे जे आहेत युरिया असेल किंवा फॉस्फरिक ऍसिड असेल, तुम्हाला कृषी कॅप मध्ये कृषी शिफारस मध्ये जो चार्ट दिलेला आहे मग त्या चार्ट मध्ये त्याप्रमाणे साधारण सोडायचं ना. त्याप्रमाणे सोडायचं. 20व्या दिवशी जर युरिया प्लस फॉस्फरिक ऍसिड सांगितलं असेल तर ते सोडायचं. 20व्या दिवशी काय सांगितलेलं आहे म्हणजे पोटॅश सांगितलेलं तर ते सोडायचं. हे फक्त असं नाही की स्लरी सोडायची, स्लरी प्लस आपल्याला जी बाकीची खतं दिलेली आहेत ती पण सोडायची आहेत आपल्याला. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की स्लरी करणं गरजेचं आहे का? नाही स्लरी करणं गरजेचं आहे. स्लरी तर करायचीच आहे, गरजेचंच आहे ते. स्लरी तर लागतेच, हो ते कारण गरजेचं आहे. जीवाणू खतांचं बॅलन्स त्याशिवाय होणारच नाही जीवाणूंचा. स्लरी करणं गरजेचं आहे. हॅलो हा बोला. सर, ते आपलं मग आता सॉइल रिपोर्ट जे आले तर मग त्याच्यानुसार ते खताचं कॅल्क्युलेशन होऊन त्यांना प्रत्येक शेतकऱ्याला वैयक्तिक येत नाही का त्यांचं खताची शिफारस? आता जे आपण दिलेले आहे चार्ट वगैरे दिलेले आहेत तर साधारण तुमच्या रिपोर्ट नुसार पीएच असेल किंवा हे असेल, आता आपलं साधारण बघितलं तर 7.5 ते 8च्या घरातच पीएच आहे किंवा मग एनपीके ज्या प्रमाण आहे तर ते पण फार प्रमाणात बदललेलं नाही. आता सुरुवातीला आपल्याला ह्या चार्ट नुसार चालायचं आहे आणि इथून पुढे जे आहेत ते पर्टिक्युलर तसे सुद्धा तुम्हाला त्याशिवाय मेसेज त्या कृषी शिफारस मध्ये येणार आहे. हे महत्वाचं. नाही म्हणजे ते त्या चार्ट शिवाय असतील का? चार्ट सोडून पुन्हा मग चार्ट वापरायचं नाही तिथून पुढं? तसं तुम्हाला सांगितलं जाईल पुढे, म्हणजे कशा आता सध्या तरी आपण त्या चार्ट नुसार दिलेले. आता चार्ट प्रमाणे आपण चालतोय, तो परंतु जो पुढे चार्ट जर आपण तुम्ही शिफारस यायला लागली तर आम्ही हा चार्ट नाही वापरायचा, तुमच्या शिफारस प्रमाणे वापरायचं. हो आता जो चार्ट दिलेला आहे आपण तो परिपूर्ण तुमचा अभ्यास करूनच दिलेला आहे. मातीच्या प्रकाराचा अभ्यास असेल किंवा हवामानाचा अभ्यास असेल, एकंदरीत तुमचे जे नकाशे आहेत त्याचा अभ्यास करूनच दिलेला आहे. म्हणजे ह्या चार्ट प्रमाणे चालायचं आणि ऍडिशनल तुम्ही सांगणार आहेत का? हो ऍडिशनल काय तुम्हाला एखादी फवारणी येईल किंवा एखादा ड्रिपचा डोस येईल. खताची मात्र ऍडिशनल नाही येणार. हो. हॅलो पॉल सर, हा बोला. ते तुम्ही पहिल्यांदा चार्ट दिला होता ते मध्यम जमिनीसाठी, हलक्या जमिनीसाठी. त्यातल्या बघा फक्त मग आता शेतकऱ्यांनी समजा 1-2-3 आळवण्या केले त्या, आता त्याच्यानंतर ते चार्ट वापरणार नाही त्याचं. आता प्रत्येकाने तो चार्ट न वापरता आपल्याला कृषी कॅप मध्ये कृषी शिफारस मध्ये प्रत्येक शेतकऱ्याला दिलेला आहे त्यानुसार वापरायचं आहे आपल्याला. हो चालतंय. हो चालेल मॅडम, जर अजून कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. हॅलो हा बोला. सर, ते क्रिया जी आहे ती इंग्लिश मध्ये येते पूर्ण? येईल. हा सिलेक्ट करायचं आपण जे केलेलं शेतातलं काम जे आहे ते. ऊस साळेबंदचं म्हणताय का तुम्ही? हा फसल. आपल्या कृषिक मध्ये पण ती आहे ना क्रिया? एक मिनिट, त्या संबंधात कृषी कॅपचे प्रतिनिधी तुम्हाला माहिती सांगतील. एक मिनिट. नाही, क्रियामध्ये खताचं जी दिलंय त्याच्याप्रमाणे क्रियाप्रमाणे करायचं का म्हणतो. हे दोन्ही जंप व्हायला लागले ना. तुम्ही सांगता त्या ह्याच्याप्रमाणे चाला आणि ती सांगते त्या आलेल्या शिफारशीचं काय करायचं, क्रिया करायचं. या ऑप्शनशी प्रॉब्लेम आहे का? कृषिक ऍप मध्ये कृषिक शिफारस प्रमाणेच तुम्हाला खताचं नियोजन करायचं आहे. त्या फसलच्या ह्याच्याप्रमाणे काय करायचं नाही. नाही फसलच्या ह्याच्याप्रमाणे फक्त तुम्हाला पाण्याचं येईल की पाणी किती तास सोडायचे, किती तास मोटर चालू ठेवायचे आणि किती लिटर पाणी सोडायचे, आणि तिथं तुम्हाला अलर्ट येतील. मॅडम, हा बोला. तुम्ही चार्ट दिलेले आहेत मध्यम, हलकी आणि चोपन जमीन. त्याच्याप्रमाणे करायचं नाही. आता जे आम्ही मंथली तुम्हाला शेड्यूल दिलंय ना त्याच्याप्रमाणे करा नियोजन. नाही, मोबाईल वरती तो चार्ट आहे तुमचा पीडीएफ मध्ये, काही बदल नाही. मोबाईल वरती आता तुम्हाला मंथली शेड्यूल पाठवलंय ना आम्ही. हो त्या चार्ट मध्ये मोबाईल वरती दिलंय. हो, तुम्ही जे सुरुवातीला शेड्यूल दिलेला आहे त्याचाच भाग आमच्या मोबाईल वरती दिला जातोय आता शेतकऱ्यांना. यामध्ये कसं आहे सर, आपले जे प्रमाण जे आहे किंवा शेतकऱ्याचं म्हणणं, समजा तुम्हाला तिथं एन किंवा पी द्यायला सांगितला आणि तो शेतकऱ्यांनी दिला, त्याच्यामध्ये जर उपलब्धता वाढली असेल तर त्याचं पर्सेंटेज कमी होणार का नाही? सेन्सॉर का?
तयार करा. पण तुम्ही तर ते खर्च बरोबर आहे त्यांचा. स्लरी केल्यामुळेच खर्च कमी येणार. 60% हॅलो. स्लरी हो सर बोला. त्यासाठी सर सुरुवातीला चार्ट संपूर्ण दिलेला होता. तो जो हा. प्रॉब्लेम येतो तो कमी करण्यासाठी आपण आता एक महिन्याची देतोय. साधारण आता पुढच्या महिन्याची दिलेला असेल तर त्यापैकी त्या पिकाला किती प्रमाणात लागू झालं, त्यानंतर त्या पुढच्या नेक्स्ट मंथ मध्ये त्या पिकाची गरज काय आहे, त्या मातीमध्ये किती आहे, त्यानुसार ते कॅल्क्युलेट करून पुढच्या महिन्यासाठी त्यांना तसं येणार ते. त्यासाठी म्हणजे आपण ते आता एका महिन्याचं देतो. हॅलो. चार्ट वापरायचाच नाही तुम्ही दिलेला. चार्ट नाही, डायरेक्ट मोबाईल मोबाईल नुसारच कृषी शिफारस मध्ये दिलंय का नाही, प्रत्येक शेतकऱ्याला इंडिव्हिज्युअल त्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांच्या पिकाच्या अवस्थेनुसार साधारण एखाद्या शेतकऱ्याला 30 ते 60 दिवसात सांगितले असेल, दुसऱ्या शेतकऱ्याचा पीक हा मोठं म्हणजे प्लॉट हा मोठा असेल तर त्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळे. सर कृषी कॅप किंवा तुम्हाला खताचं नियोजन असेल, आपलं डेटा असेल सेन्सरचा किंवा नकाशाचा काही इश्यू असेल तर त्यांनी प्रश्न विचारावेत. बाकी तुमच्या सीडीओशी चर्चा करायची असेल तर तुम्ही नंतर वैयक्तिक फोन करून त्यांना विचारा बाकी डिटेल्स. कुणाला जर शंका नसतील तर आपण मग हा सेशन संपूयात आता. चालतंय. आणि प्रत्येक प्रतिनिधींचे नंबर, असं नाही की सेशन संपला म्हणजे तुमच्या अडचणी आम्हाला अजून सांगायच्या असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील तरी तुमच्या ग्रुपमध्ये प्रत्येक प्रतिनिधींचे नंबर दिलेले आहेत आम्ही. तुम्हाला फसलचा काही इश्यू असेल, सेन्सरचा काही डेटा दिसत नसेल व्यवस्थित किंवा नकाशा व्यवस्थित दिसत नसेल किंवा खताचं नियोजन सुद्धा तुम्हाला लक्षात आलं नसेल तरी आमच्या प्रतिनिधींना तुम्ही कॉल करा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. तसंच हा ऑनलाईन सेशन पण आपण रेकॉर्ड करून घेतलेला आहे. त्यामुळं हा सेशन संपल्यानंतर आम्ही तुम्हाला दुपारनंतर ह्याची लिंक पण तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हे रेकॉर्डेड ऑनलाईन सेशन परत ऐकून तुम्हाला शंका निरसन पण करून घेता येईल. तसंच आम्हाला नंतर कॉल पण करून विचारता येईल. हो चालतंय. चालतंय मॅडम, धन्यवाद. ठीक आहे, मग सर्व उपस्थित शेतकऱ्यांचे मी धन्यवाद देते की आपण ऑनलाईन सेशनला उपस्थित राहून सर्व माहिती घेतली त्याबद्दल. आणि जसं मी म्हणाले तसं हा रेकॉर्डेड सेशन आम्ही लवकरच तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करू. ओके धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ठीक आहे.